सर्वांना नमस्कार. अ, विचारांची श्रीमंती, परंपरेचा आदर, नाविन्याचा आदर आणि समतेचा विकास यातूनच जन्मतो एका महान संस्थेचा इतिहास. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत ऐतिहासिक, अभिमानाचा आणि अभूतपूर्व असा त्रिवेणी योग घेऊन आला. आज पहिली आनंदाची गोष्ट म्हणजे ज्ञानदानाचे अखंड व्रत जपणाऱ्या आपल्या लाडक्या नांदेड एज्युकेशन सोसायटीचा आज 76वा वर्धापन दिन. गेल्या 76 वर्षापासून या संस्थेने मराठवाड्याचाच मागास भागात शिक्षणाची गंगा खेळून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले आहे. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज 26 जून म्हणजेच तुम्हा आम्हा सारख्या अनेक बहुजनांना शिक्षणाची दारे खुली करणारे आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची 152वी जयंती हा दिवस आपण सामाजिक न्याय दिन म्हणूनही साजरा करतो. आणि या दुहेरी सुवर्णक्षणाचे औचित्य साधून आज आपण महाविद्यालयात एक क्रांतिकारी पाऊल टाकत आहोत. ते म्हणजे इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड स्टार्टअप सेलचं भव्य असा उद्घाटन सोहळा. नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सायन्स कॉलेज नांदेड परिवाराकडून मी आपल्या सर्वांचे या त्रिवेणी सोहळ्यात मनपूर्वक शब्दसुमनांनी स्वागत करतो. राजर्षी शाहू महाराज नेहमी म्हणायचे, उद्योग आणि शिक्षण हीच कोणत्याही समाजाच्या प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे. आज शाहू महाराजांच्या जयंती दिनी सुरू होणारा IISc सेल त्यांच्या याच विचारांना पुढे नेणारा एक सशक्त असं माध्यम ठरलं. आजच्या या ऐतिहासिक सुवर्णक्षणी व्यासपीठाची शोभा वाढवण्यासाठी आपल्यात अनेक आदरणीय अशी व्यक्तिमत्वे उपस्थित आहेत. मी सर्व सन्माननीय पाहुण्यांचे मी मंचावरती स्वागत करतो. आजच्या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून लाभलेले, ज्यांच्या खंबीरतेतून संस्था प्रगतीचे नवीन टप्पे गाठत आहे, ते म्हणजे नांदेड एज्युकेशन सोसायटीचे आदरणीय अध्यक्ष CA डॉक्टर प्रवीण पाटील सर, त्यांचं मी स्वागत करतो. तसेच आजच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे आदरणीय प्रकुलगुरू प्राध्यापक अशोक महाजन सर, यांचं सुद्धा मी स्वागत करतो. आणि ज्यांचे नाव घेतल्याशिवाय नांदेड एज्युकेशन सोसायटीचा आधुनिक इतिहास पूर्ण होऊ शकत नाही, असे आपल्या संस्थेचे माजी अध्यक्ष आदरणीय डॉक्टर व्यंकटेश काब्दे सरांनी तब्बल 24 वर्ष या संस्थेचे अध्यक्षपद भूषवून या वटवृक्षाला एक पूर्ण रूप दिलेला आहे. सरांच्या ऐतिहासिक 24 वर्षाच्या प्रदीर्घ कार्यकाळाला आणि त्यांच्या त्यागाला आमचा कोटी कोटी प्रणाम. तसेच मंचावर उपस्थित असलेले संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय प्रफुल्ल अग्रवाल सर, यांचं देखील मी स्वागत करतो. संस्थेच्या सचिव श्यामल कटके मॅडम, यांचं देखील मी शब्दसुमनाने स्वागत करतो. सहसचिव म्हणून आपल्याला आज लाभलेले म्हणजे संस्थेचे सहसचिव ऍडव्होकेट प्रदीप नागापूरकर सर, यांचं देखील मी शब्दसुमनाने स्वागत करतो. आपल्या कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष सायन्स कॉलेज नांदेड श्री दीपनाथ तर्की सर, यांचं देखील मी स्वागत करतो. आणि ज्यांनी आपल्याला वेळोवेळी असं आता 2-3 महिन्यांपासून पाहत आहोत असे शंकर पवार सर, जे प्रकल्प अधिकारी आहेत MCD, त्यांचं देखील मी स्वागत करतो. आणि ज्यांची ही पूर्व म्हणजे सर्व ह्या गोष्टीला एक पूर्ण रूप देण्याची जी कल्पना होती, असे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय प्राचार्य डॉक्टर लक्ष्मण शिंदे सर, तसेच उपप्राचार्य प्राध्यापक अरुणा शुक्ला मॅडम, उपप्राचार्य EM खिलाने सर आणि भौतिकशास्त्र व इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख श्री AK घाडगे सर, यांचे मी स्वागत करतो.
महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य यांचा सत्कार राहून गेला होता. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर लक्ष्मण शिंदे सर यांचा सत्कार करण्यासाठी डॉक्टर डी आर मुंडे सर यांना विनंती करतो. सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी, आपल्या जीवनामध्ये जे आपण स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याचे जे स्वादिष्ट फळे आपण म्हणूया ते चालत आहोत, असे बहुजन नायक राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती आहे. त्यांना आणि जी शिक्षणाची गंगा आहे ती आपल्या घरात पोहोचवणारे, पर्टिक्युलरली मराठवाड्यामध्ये पोहोचवणारे आपल्या संस्थेचे संस्थापक स्वामी रामानंद तीर्थ यांना सर्वात अगोदर मी विनम्र अभिवादन करतो. विशेष म्हणजे आपल्या जीवनामध्ये संत तुकाराम जे आहे ते दिशादर्शकाचं काम करत असतात. NEPचा विचार करत असताना, अर्थातच नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा विचार करत असताना आपण सतत बोलत आहोत की स्किल बेस्ड एज्युकेशनला महत्त्व दिले पाहिजे. तर त्या संदर्भातच मी संत तुकारामांचा एक अभंग वाचत होतो. त्यांनी म्हणलेलं आहे की कुठल्याही जे पक्षी आहेत, पर्टिक्युलरली जे पोपट आहेत, त्यांना जर पकडण्यासाठी जे पारधी आहेत ते दोन झाडांच्या दरम्यान एक दोरी लावतात आणि त्या दोरीला एक नळी लावतात आणि त्या नळीवरती खाद्य लावतात. हे जे पोपट आहेत त्या नळीवरती बसतात आणि त्यांच्या वजनामुळे ती नळी फिरते आणि फिरल्यामुळं त्यांचं जे काही त्यांना जी जमीन आहे ते आकाश दिसू लागतं आणि जे आकाश आहे ते जमीन दिसू लागतं. त्यांच्यामध्ये सामर्थ्य असूनही ते विचार करत नाही की आपण याच्यामध्ये बाहेर पडावं. तर संत तुकाराम म्हणतात की शुद्धी नळी देशी गोविलीय पाय विसरून जाय पक्ष दोन्ही, तुका म्हणे ऐसे इथे पशुजीव न चालावे उपाय येते काय. हा खूप महत्त्वाचा अभंग यासाठी आहे की ज्या पद्धतीनं आपण जे विद्यार्थी आहेत यांच्या कॉलेज, महाविद्यालयीन एकंदरीत जीवनामध्ये ते शिक्षण घेत असताना त्याच्यामधलं एकंदरीत ज्यात काही स्किल आहेत, सामर्थ्य आहे, ह्या ओळखण्यासाठी त्यांना काही असे पर्टिक्युलरली आपण काही अभ्यासक्रम असे काही आपण प्रोव्हाइड करत नाहीत, अशी एक मला सतत ती गोष्ट जाणवत होती. आणि NEPच्या दृष्टीने मला वाटतं की एक महत्त्वाचं पाऊल आपण उभे केलेलं आहे की ज्याद्वारे त्यांच्यामधलं जे सामर्थ्य आहे, ज्या काही स्किल आहेत ते आपण ओळखू शकतो. आणि हीच एक कन्सेप्ट घेऊन मी मगाशी ते उद्घाटनाच्या वेळेस बोललो होतो की आमच्याकडे बरेचसे काही असे विद्यार्थी आहेत, आपल्या महाविद्यालयामध्ये पण असे विद्यार्थी आहेत जे खूप इनोव्हेटिव्ह आयडिया जे आहेत त्यांच्याकडे असतात, जे आविष्कारामध्ये आपण पाहिलेलं आहे किंवा दुसऱ्या कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये आपण पाहिलेलं आहे. पर्टिक्युलरली काही विद्यार्थ्यांचं ज्यावेळेस आपण मार्गदर्शन करत होतो, त्या पर्टिक्युलरली आमचा पवार आहे, त्याच्यानंतर पांडुरंग आहे, ज्ञानेश्वर आहे, हे जे विद्यार्थी आहेत यांनी जे काही प्रोजेक्ट मांडले होते ते खूप इनोव्हेटिव्ह पद्धतीचे होते. आणि त्यामधूनच आपण ही एक संकल्पना आदरणीय प्राचार्य लक्ष्मण शिंदे सर यांच्यासमोर ठेवली की या पद्धतीचं एक सेल आपल्या महाविद्यालयामध्ये कार्यरत असावं. आणि त्या दृष्टीनं सरांनी ते मागाशी मी जसं म्हणलं की संधीचं सोनं करणं काय असतं ते सरांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे की सरांनी लगेच आपल्याला त्या पद्धतीनं होकार दिला. आणि आज झालेली अतिशय सुंदर अशी आपण वास्तू म्हणूया ते आपल्या फिजिक्स अर्थातच भौतिकशास्त्र विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. विशेषतः जरी ती फिजिक्समध्ये असेल तरी ती आपल्या सर्वांची आहे, ही मला प्रामुख्यानं तिथे अधोरेखित करावंसं वाटतं. त्याचं कारण म्हणजे काही फिजिक्समध्येच काही विद्यार्थ्यांच्या डोक्यात काही आयडियाज येतात असं काही किंवा इलेक्ट्रॉनिक असं नाही आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या काही अडीअडचणी असतात त्याच्यातून इनोव्हेटिव्ह पद्धतीने आपण कसं मार्ग काढू शकतो, सोल्युशन काढू शकतो, ही अतिशय महत्त्वाची भूमिका या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जर मांडण्याचा प्रयत्न केला तर ते सर्वांसाठी ते व्यासपीठ आहे असं मला प्रामुख्याने त्या दृष्टीनं वाटतं. रतन टाटांनी म्हणलेलं आहे की विपरीत परिस्थितीमध्ये आपण कसे नाविन्यपूर्ण सोल्युशन्स काढू शकतो हे कुठल्याही उद्योगाचं किंवा उद्योगाचं एक महत्त्वाचं एक भूमिका असली पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आपलं जे सेल आहे कुठल्याही आपण काहीमध्ये त्याच्यामध्ये काही भूमिका ठरवलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने कुठल्याही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या किंवा आपल्या रिजनच्या कुठल्याही विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम असेल आणि त्या प्रॉब्लेममधून त्यांच्याकडे सोल्युशनसाठी काही इनोव्हेटिव्ह आयडियाज असतील तर यासाठी ते सेल एकंदरीत त्यांना मार्गदर्शकाची भूमिका घेईल. जर आपल्याकडे त्या पद्धतीचं जर मार्गदर्शन नसेल तर ते जे काही इंडस्ट्रीमध्ये एक्सपर्ट आहेत, जे बाहेरचे जे काही त्याच्यातले ज्ञान लोक आहेत त्यांना आपण कुठेतरी कनेक्ट करून देण्याचा एक प्रयत्न करणार. हे प्रामुख्याने अशा काही आपण भूमिका त्या सेलच्या मार्फत ठरवलेल्या आहेत. जसं की विद्यापीठामध्ये एक नाविन्यपूर्ण आताच माझ्या लॅबमध्ये एक संशोधन झालेलं आहे
आदरणीय महाजन सरांच्या हस्ते नेमकं त्याचं त्या टीमचं स्वागत करण्यात आले. ते बेसिकली माझी लॅब आहे. मी काशीनाथ बोगले सरांचा विद्यार्थी आहे आणि त्यांनी ते M-Catch आता ते बनवलं होतं की विद्यापीठामधलं पहिले जे स्टार्टअप आहे ते माझ्या लॅबमधून आलं, याचा मला अतिशय अभिमान आणि गर्व आहे. आणि ते जे आहे ती खूप छोटीशी कल्पना आहे. ती कॅलोरीमेट्रिक सेन्सर आहे की तुमच्या सभोवती असणारं जे काही अमोनियाचं पर्सेंटेज आहे ते लगेच त्या कपड्यावरती रंग चेंज होतो आणि त्याच्यावर त्याचं पर्सेंटेज कळतं. या पद्धतीचे जे काही मुलांमध्ये आयडियाज आहेत त्याच्यासाठीचं जे स्टेज आहे ही जी भूमिका आपल्या एक्सेलची असणार. प्रामुख्याने मला आणखी एक गोष्ट सांगायची वाटते की याची अगोदरची जी काही आपण हिस्ट्री पाहिली, इतिहास पाहिला, तर कुठल्याही अभियांत्रिकी जे काही महाविद्यालय आहेत या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये या पद्धतीचे प्रामुख्याने सेल कार्यरत आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्या पद्धतीचं आपलं जे संशोधन आहे किंवा काम आहे किंवा त्याची जी एक्सपर्टाईज आहे ते त्या पद्धतीने ते पुढे कार्यरत असते. आणि पण असं नाही आहे की महाविद्यालय जे काही ट्रॅडिशनल कॉलेजेस आहेत याच्यामध्ये कुठेही काही कमतरता विद्यार्थ्यांच्या आयडियाज किंवा नॉलेजमध्ये कमतरता आहे असं कुठेही नाही आहे. फक्त त्यांना एक व्यासपीठ असावं ही पण भूमिका त्या दृष्टीने आपल्याला ती महत्त्वाची होती. विशेष म्हणजे तिथे संशोधन तर आहेच. बेसिकली त्याची थीम जी आपण ठरवलेली आहे ती थिंक अँड डिझाईन या पद्धतीने आपण ठरवलेली आहे की विचार केला की त्याचं डिझाईन कसं करता येईल, त्याचं प्रोटोटाईप कसं करता येईल आणि त्याचं कमर्शियलायझेशनच्या दृष्टीनं त्याला पुढे कसं नेता येईल या दृष्टीनं आपण त्याची प्रामुख्याने पायाभूत त्याची आकार आपण केलेली आहे. परत मला एक आणखी गोष्ट वाटते की कापसे साहेबांच्या त्रिवेणी जो काही कविता संग्रह आहे या कविता संग्रहामध्ये खूप छानशी त्यांची गणित मला वाटतं ती कविता आहे आणि त्या गणित कवितेमध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की शून्यापासून जो शून्याचा गुणाकार आहे हा शून्याचा गुणाकार पण अनंत होऊ शकतो आणि अनंताचा भागाकार हा सुद्धा शून्य होऊ शकतो. आपण जी सुरुवात आहे ती शून्यापासून केलेली आहे. मला आशा आहे ह्या शून्याचा गुणाकार आपण शून्याने केला तर आपण निश्चितच अनंताकडेच्या प्रवासाला आपण निश्चितच आपल्या सेलच्या व्यापक जाणार आहे. पण यासाठी महत्त्वाची एक गोष्ट आहे की यासाठी तुमच्या सर्वांचं आपल्या सर्वांचं सहकार्य त्याच्यासाठी अपेक्षित आहे. तरच जाऊन आपण याला नावावर उपास आणू शकतो अशी मी एक आशा व्यक्त. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व मान्यवरांनी मला ऐकून घेतलं याबद्दल मी आभार व्यक्त करतो. मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. सर्वप्रथम मी पूज्य स्वामी रामानंद व राजश्री शाहू महाराज जे शिक्षणाचे प्रणेते आहेत त्यांना अभिवादन करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे संस्थेचे माजी अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर व्यंकटेश काब्दे सर, आपल्या संस्थेचे अध्यक्ष एकदम धडाडीचे आपल्याला माहीत आहे खूप कार्यरत आहेत असे आमचे ज्येष्ठ बंधू CA डॉक्टर प्रवीण पाटील सर, आजचे आपले जे गेस्ट ऑफ ऑनर किंवा आपण ज्यांचं हस्ते आपण उद्घाटन केलं असे विद्यापीठाला नावलौकिक आणणारे पुढे नेणारे त्यांच्या डोक्यात सतत सारख्या कल्पना असतात आणि त्या सातत्यानं ते कल्पना उतरवित असणारे असे डॅशिंग निर्णय घेणारे पूर्व ऋषी आदरणीय महाजन सर, संस्थेचे उपाध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल सर, सचिव पत्की मॅडम व दीपनाथ पत्की सर, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमचे मित्र सहसचिव ॲडव्होकेट प्रदीप नागापूरकर, प्रोजेक्ट ऑफिसर जिल्हा उद्योग केंद्राचे अत्यंत आपल्या सायन्स कॉलेजवर प्रेम करणारे गवळे सर असतानापासून खूप चांगलं सहकार्य करणारे आमचे ज्येष्ठ मित्र उद्योजक शंकर पवार सर, दुसरे उद्योजक जे इंडस्ट्रियलिस्ट आपल्या महाविद्यालयाची ओळख नसताना शंकर पवार सरांच्या माध्यमातून आपल्याला ज्यांना सहकार्य केलं. रात्रीतून म्हणजे काल सकाळी त्या मशिनरी आणण्यासाठी आपल्याला किती कष्ट करावं लागले, धर्मापूर्वी ज्या मशिनरी आणल्या त्याच्यासाठी त्यांचं सहकार्य ते बाहेरगावी होते आणि मशिनरी उचलायला खूप मोठी यंत्रणा लागत होती. 7-8 माणसाला सहज शक्य नाही अशी मशिनरी घेऊन आपल्याला ज्यांना दिले असे RK मसाल्याचे RK ठाकूर सर, त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. महाविद्यालयाच्या वतीनं आभारही मानतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व प्राध्यापक शिक्षक बंधू भगिनींनो, माजी प्राचार्य डॉक्टर गवळे सर जे स्किल अँड इनोव्हेशनचे डायरेक्टर आहेत, संस्थेचे सन्माननीय सदस्य इस्टेट मॅनेजर श्री सावणे सर, मी ह्या कार्यक्रमाला बोलण्यापूर्वी फक्त 2 मिनिटं बोलून आले जास्त नाही. सावणे सरांचं सर मनावर एवढं कौतुक आहे. त्यांना एखादी गोष्ट आपण जर सांगितली ते इतकं परफेक्ट काम करतात शेवटपर्यंत नेऊन त्यांना ते त्या ठिकाणी नंतर मग बघत सुद्धा नाही, इतकं चांगलं परफेक्शन त्यांचं काम असते. असे सावणे सरांचं मी या ठिकाणी
कापडे सरांना विनंती करतो त्यांचा सन्मान करावा आणि स्वागत करावं. कारण हे जी लॅब होती एकदम मोडकळीस आलेली, कधीच वापरात नसलेले हे हॉल असेल किंवा ती लॅब असेल, ह्या दोन्ही लॅबचं अनेक संस्थेचे अनेक बांधकाम किंवा अनेक गोष्टी ते बघत असतात. पण सायन्स कॉलेजवर त्यांचं जास्त जास्त आहे, कारण इथलेच कर्मचारी होते आणि त्यांना त्या काळात एक पेटंट सुद्धा भेटलं असतं ज्या मशिनरी त्यानं तयार केलं. असे सावणे सर त्यांचा सत्कार या ठिकाणी आपण करतोय. त्यांच्यासोबत खिलारे सर उपप्राचार्य यांनी खूप मेहनत घेऊन आपल्या संस्थेचं सगळं लक्ष त्याच्यावर केंद्रित असतं. डिव्होशन त्यांचं पण आहे, खूप माझे मित्र आहेत, 100% सहकार्य त्यांच्याशिवाय नियोजन केलं आणि त्याला तडीच नेण्यासाठी त्याने उभा राहून कार्यक्रम केला. असे खिलारी सर सन्माननीय कार्यकारिणी सदस्य त्यांचे या ठिकाणी स्वागत करतोय. त्याने वडील कापडे सरांना विनंती आहे त्यांचे या ठिकाणी सत्कार असं मला वाटतं असतं. त्यांचा जर सन्मान नाही केला तर सर्व तसे सन्मानाचे हक्कदार आहेत, तिथलं फिजिक्स नॉन टीचिंग स्टाफ सर्व, पण त्यांना त्याचा काळीचाही सबंध नाही. असे ज्युनियर कॉलेजचे या ठिकाणी खूप मेहनत घेतात. सिनियर कॉलेजला ते आपलंसं समजतात असे होते, म्हणून त्यांचा आपण या ठिकाणी थोडासा सत्कार केला. असं व्यासपीठावर जे विराजमान आहेत आपले पूर्वविषयी ह्या क्षेत्रात आज ज्याचं आपण उद्घाटन केलं हॉलचं, त्याच्यात ते माहीर आहेत. सरांना 6 कोटीचा प्रोजेक्ट जळगावच्या त्या सेमीकंडक्टरच्या लॅबसाठी भेटलेला आहे आणि इतर विद्यापीठात सुद्धा त्यांचे खूप मोठे प्रयत्न चालू आहेत की त्या सेमीकंडक्टर लॅब महाराष्ट्रात आपल्याच विद्यापीठात तयार झाले पाहिजे. त्याच्यासाठी त्यांचे खूप धडपड आहेत. त्यांचे पहिल्या स्टेजचे महाराष्ट्र लेवलपर्यंत त्याचं झालेलं आहे कम्युनिकेशन, जे काय फायनान्स मिनिस्टर त्यांच्याशी त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल आला की नक्कीच या ठिकाणी मोठं एक सेमीकंडक्टर लॅब आपल्या ठिकाणी उभा राहील. त्याचाच प्रयत्न आपण आपल्या महाविद्यालयात त्यांच्याकडून आम्ही आयडिया घेतली. शंकर पवार सरांना सांगितलं की आपल्याकडे सेमीकंडक्टर लॅब घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी ट्रेनिंग द्यायचं. तर पवार सर एकदम तयार झाले आणि पवार सरांना ते प्रस्ताव त्यांच्या शासन दरबारात पाठवले आहे. लवकरच आपल्याला 3 महिन्याचा सेमीकंडक्टरचं सर्टिफिकेट कोर्स या ठिकाणी आपण चालू करणार आहोत. ट्रेनिंग सुद्धा झालं. त्यांच्याच प्रयत्नातून आपल्याला 2 कोर्सेस भेटले जे बार्टीच्या माध्यमातून आपण घेतले. 60 विद्यार्थी होते. 2 महिन्याचे आपण कोर्सेस घेतले. त्याच्यातून जे काही पैसे बचत झाले कॉलेजला आपल्याला जे काही भेटलं रिनोव्हेशन, त्याच्यातून ते हॉल तयार झाला. ह्या ठिकाणी सांगायला काही हरकत नाही. नरवाडे सरला जे काही मानधन किंवा त्याने जे काही क्लासेस एक्स्ट्रा घेतले त्याच्यातले त्याने 50,000 रुपये सुरुवातीला दिले. पहिल्या कोर्समध्ये, दुसऱ्या कोर्समध्ये 50,000 रुपये असे 1 लाख रुपये नरवाडे सरला दिल्यामुळे ती लॅब तयार झाली. मॅडम म्हणत होती की पैसे कुठून येतात, म्हणजे मॅडम पैशाची काळजी करू नका, आम्ही आणतो. जे काही पैसे कॉलेजमध्ये येत असतात विविध माध्यमातून, विद्यापीठाचे काही आपण परीक्षा देतो त्याच्यातून येतो, त्याच्यातून परीक्षा विभाग आपण डेव्हलप करतोय. आणखी काही असे बरेच कोर्सेस आपण रन करतोय, त्याच्या माध्यमातून काही पैसे येतात, त्याच्यात आपण कॉलेजलाच युटिलाइज करत असतोय. सर आमच्या महाविद्यालयात काही गोष्टी ऑलरेडी चालू आहेत. मी फक्त थोडक्यात घेतो. जे की मोरिंगा पावडर आम्ही अगोदर सुरू केली, पण त्याला इनोव्हेशन किंवा इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमात घेतलं होतं. मोरिंगा पावडर आपल्याकडे शेवग्याचे झाडं भरपूर होते, त्याची पावडर बनवली. त्याचे 23,500 रुपये आम्ही मागच्या वर्षी तयार केले, पावडर विकली, आपल्याच कर्मचाऱ्यांनी घेतली. खूप क्वालिटीची पावडर होती. त्याच्यानंतर पोरफडीचं होतं, पण त्याला सक्सेस करता आलं नाही. पोरफडीला ते गोठीता आलं नाही. तुळशीच्या पानाचं चालू आहे आणि गांडूळ खत खूप विकल्या गेलं. त्याचे बी आम्ही जवळपास 19-25,000 ते कॅल्क्युलेट झालं त्याचं. आणि यावर्षी 3 ठिकाणी गांडूळ खत सुरू केले. वर्मी कंपोस्ट खत चालू असतं, बायो कंपोस्ट चालू, म्हणजे झाडाचा पानपचवण जे आहे ते आम्ही जमा करून त्याचं खत निर्मिती चालू आहे. आता सेंद्रिय शेती आपण म्हणतो प्रत्येकजण, पण आम्ही कॉलेजला त्याचे प्रयोग राबवायचे चालू केले. सेंद्रिय शेतीसाठी जे काय आवश्यक असणार नैसर्गिक शेतीसाठी आणि सेंद्रियसाठी ते आम्ही ह्या ठिकाणी देत असतो. गांडूळ खत असेल किंवा वर्मी कंपोस्ट किंवा बायो कंपोस्ट हे 3ही खतं चालू. आणि हॉस्टेल बॉईल हॉस्टेलला खूप काही त्या ठिकाणी कचरा पडत असते. तिथं एक गाय आहे त्या अन्न ते मेस चालते त्याची गाय, त्याच्यापासून निघणारं शेण, त्याच्यावर आम्ही त्या शेणाचा चांगला वापर या ठिकाणी तिथेही आम्ही गांडूळ खत निर्मिती चालू केले. असे उपयोग आम्ही मुद्दा म्हणाले होते. भविष्याची नांदी आपल्याला सरकारनं सांगितलं की सेल्फ फायनान्स कोर्सेस चालू करा किंवा कॉलेज सेल्फ फंडेड झाले पाहिजे. तर सेल्फ फंडेड करण्यासाठी आपल्याकडं जे कोर्सेस असायला पाहिजे ते कोर्सेस नाही, पण या छोट्या छोट्या माध्यमातून आम्ही नक्कीच पैसा सर्व वापरतो. हे हॉल सुद्धा अशाच पद्धतीनं पडलेला एवढं काही खास नव्हता, वापर होत होता, पण अट्रॅक्टिव्ह होतं, जे उत्पन्न होऊ शकत नाही. प्रवीण पाटील सर आमचे जे धडाडी होता प्रफुल्ल आरोग्य सर, त्यांनी सांगितलं सर या हॉलला करा रिनोव्हेट. आणि ज्याला पुढाकार घेतला स्वतः पहिल्यांदा त्यांना 2.5 लाख रुपये दिले आणि मग कार्यक्रम सुरू झाला. माझे प्राचार्य होते राठोड सर, त्याने 1 लाख रुपये दिले आणि मग हॉल सुरू झाला. बघता बघता 29 लाख रुपये आम्ही खर्च केले. आता उत्पन्न सुरू झाले. हॉल आता दरवेळी एक हॉल आम्हाला 10,000 ते 15,000 असं भाडं भेटू झाले. म्हणजे
या माध्यमातून एक उत्तर ग्राउंडचं सगळं तुम्ही बघितलं नसेल, ग्राउंड इतकं मोठ्या पद्धतीने क्रिकेट ग्राउंड तयार झाले. ते क्रिकेट ग्राउंड जर मॅचेस झाल्या तर नक्कीच दिवसाला आपल्याला 30 ते 40 हजार रुपये डे मॅच सुरू झाले तर त्याचे वेगळे उत्पन्न सुरू आहे. 60 मीटर यायचं जे पाठीसरांना धडपड चालू होते, आम्ही ते रनिंग ट्रॅकला हात लावून आमची इच्छा होती, पण सरांना ऐकलं नाही आणि त्याने एकदम असं चांगल्या पद्धतीचे क्रिकेट ग्राउंड इंटरनॅशनल लेवलच्या मॅचेस होते अशा पद्धतीचं क्रिकेट ग्राउंड चालू आहे. त्याचा खूप मोठा खर्च त्या ठिकाणी आहे आणि ते खर्च सर आमच्या कॉलेजला तयार होत नव्हता. तर एक असे आमचेच किरायदार म्हणजे आम्ही ज्यांना भाड्यानं त्यांना 30,000 रुपये आम्ही त्यांना देत होतो, त्यांच्याशी करार केला 5 वर्षाचा किंवा 3 वर्षाचा आणि मग तुम्ही एकदाच पैसे आम्हाला द्या, ते खर्च ते ग्राउंड तयार करा. त्यांच्या माध्यमातून आम्ही ते ग्राउंड करतो. असे अविनाश जाधव त्यांना दर महिना आपण जे काही घेत होतं त्याच्यातून ते आता एकत्रित रक्कम आली, त्याच्यामुळे ते आपल्या ग्राउंडचं रिपेरिंग किंवा एक्सटेन्शन करणं चालू ते शक्य झालं. अशा अनेक उपक्रम संस्थाच्या पाठबळावर आम्ही करत असतो. खूप चांगले संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी सहकार्य करत असतात. मला फक्त हे उद्घाटन समारोहाचं जे भाषण ह्या ठिकाणी करायचं होतं प्राचार्य म्हणून, तर ते थोडक्यात होतं की आपण हे IQC सेल का सुरू केलं. भारत सरकारचं जे म्हणणं आहे जॉब क्रिएटरला पाहिजेत, आपण जॉब घेणारा नाही तर जॉब घेणारे पाहिजे. तर ही संकल्पना सध्याचे पंतप्रधान मोदी सरकार त्यांची ती संकल्पना ती आपण NEPच्या माध्यमातून आपण इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतोय. उद्योजक तयार झाले पाहिजे आणि उद्योजक नुसते नोकरीसाठी नसतात तर ते दुसऱ्याला जॉब देणार आहेत, तर असे उद्योजक करण्याची आमच्या कॉलेजची संकल्पना असतात. आजचा दिवस सायन्स कॉलेजसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. फक्त एका सेलचे उद्घाटन करत नाही तर आपल्या विद्यार्थ्याच्या स्वप्नांना पंख देणाऱ्या एका व्यासपीठाची सुरुवात आपण केलेली आहे. IISc का गरजेचं आहे तर जॉब शिकर्स नाही तर जॉब क्रिएटरचा देश बनवा हे माननीय पंतप्रधानाचे स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाला स्टार्टअप इंडिया धोरणाला आपण प्रतिसाद देतो याचा आपल्याला खूप अभिमान आहे. या सेलचे मुख्य उद्देश काय होते, आयडिया ते प्रॉडक्ट. आपण आयडिया तयार करायची, विद्यार्थ्याच्या डोक्यातले जे काही आयडिया ते इम्प्लिमेंट करायचं असतात. जसं आपण बघतो की त्या विद्यार्थ्यांना वॉटर फिल्टर किंवा एअर फिल्टर तयार केलं, दुसऱ्या विद्यार्थ्यांना स्केल तयार केले, तर ह्या विद्यार्थ्याच्या संकल्पना प्रयोगशाळेतून आपल्याला बाजारापर्यंत न्यायचा उद्योग आहे. इंडस्ट्री अकॅडमिक कनेक्ट MCD सारख्या संस्थांच्या मदतीनं कौशल्य विकास, मेंटरशिप आणि फंडिंग मिळवून देणं. माझं तर आम्हाला आनंद होते की पवार सर आमच्या सोबत आहेत. महाविद्यालयात इतर शहरामध्ये इतर बरेच महाविद्यालय आहेत पण त्यांचं प्रेम जास्त आहे, त्यांना चांगला सपोर्ट त्यांना आम्हाला देत असतात. आम्ही त्यांच्या माध्यमातून इथं अनेक उपक्रम राबवायचा आमचा मानस आहे. ITIच्या माध्यमातून आपण ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी घेणार. आपलं जे हबी वर्कशॉप होतं त्या हबी वर्कशॉपला आपण कार्यान्वयन करायचं आपलं मानस आहे. नक्कीच ते कार्यान्वित होईल. पवार सरांची संकल्पना शेतकरी मेळावे आपल्या महाविद्यालयात घ्यायचे, ITIच्या पोरांची ट्रेनिंग इथे घ्यायचे आणि ते ट्रेनिंग आपण आपल्याला कॉलेजला फंड्स भेटणार आहे. जे काही शिक्षक शिकवतात त्यांना सुद्धा मानधन चांगल्या पद्धतीने भेटत असतं. तर ते आपलं उद्देश आहे. इंडस्ट्री अकॅडमी कनेक्ट उद्योजक तयार करायचे आपल्याला. रिसर्च टू रेव्हेन्यू आपल्या केमिस्ट्री, फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, बॉटनी विभागातील संशोधनाचे पेटंट व्यावसायिक रूपांतर करणं. सर माझ्याकडे 5 ते 6 पेटंट भेटले. प्रीता बोरकर मॅडम असेल, DM दादा असेल, सिलेवा सर त्यांना ते DLIT भेटले. डॉक्टर किरण सिलेवा आणि साहित्यिक आमच्या सुटल्या मॅडम यांना DLIT मानद पदवी भेटलेलं आहे. तर यांचं सुद्धा कुठतरी पेटंट पब्लिश झालं पाहिजे, त्याला व्यावसायिकरण आलं पाहिजे. हे सुद्धा या सेलचा उद्देश आहे. त्या माध्यमातून आम्ही काम करतोय. नॅकला A ग्रेड भेटलेलं आहे. आम्ही आमच्या माध्यमातून हे सेल माध्यमातून नांदेडचा विद्यार्थी हीच एक ब्रँड बनवू. मी सर्व प्राध्यापकांना विनंती करतो, वर्गात फक्त पाठ्यपुस्तक शिकू नका तर प्रॉब्लेम सोडवणारे पदवीधर घडवा आणि विद्यार्थ्यांना अपयशाला घाबरू नका. इथे तुमच्या पहिल्या अपयशाचं स्वागत होईल कारण ती तुमच्या स्टार्टअपची पहिली पायरी असेल. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण पाटील सर, सचिव सौ पत्की मॅडम, उपाध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल सर, विघ्नाथ पत्की सर, माझे मित्र ॲडव्होकेट प्रदीप नागापूरकर यांचं मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे. खरी गरज आहे प्रोविषयी माझं सर तुमच्या मार्गदर्शनाशिवाय हे स्टार्टअप सेल उभा होऊ शकत नाही. एवढंसाठी मी सांगतो. चलो राहण्यामधून पुढचा युनिकॉर्न स्टार्टअप घडवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. आपण जे सविस्तरपणे मांडलं विचारामध्ये त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. यानंतर आपल्या IISc औपचारिकरित्या उद्घाटन झाले असं जाहीर करण्यासाठी विद्यापीठ स्तरावर आणि शैक्षणिक क्षेत्रात संशोधनाला मोठी दिशा देणारे आणि आपल्या आजचे प्रमुख पाहुणे म्हणून स्वारगेट विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्राध्यापक अशोक महाराज सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या बहुमूल्य विचाराने आम्हाला मार्गदर्शन करावे.
संस्थेच्या 76व्या वर्धापन दिनी होऊ घातलेल्या महत्त्वपूर्ण समारंभाचे अध्यक्ष व संस्थेचे डायनॅमिक अध्यक्ष CA डॉक्टर प्रवीण पाटील साहेब, या प्रसंगी आवर्जून उपस्थित असलेले संस्थेचे माजी अध्यक्ष, त्यांचं फार कार्य मोठं आहे, शेतुल्य असे डॉक्टर व्यंकटेश काब्दे साहेब, या प्रसंगी इथे उपस्थित असलेल्या आपल्या संस्थेच्या सचिव आदरणीय पत्की मॅडम, ज्या सतत क्वालिटी एज्युकेशन आणि भाषणात काय महत्त्वाचा मुद्दा असावा यात त्यांचं सातत्याने लक्ष असतं अशा मॅडम, या प्रसंगी उपस्थित असलेले संस्थेचे उपाध्यक्ष, कदाचित नाव चुकत असेल, अग्रवाल साहेब, आणि सहसचिव संस्थेचे, तसेच या प्रसंगी उपस्थित असलेले काही मान्यवर, महाविद्यालयाचे डायनॅमिक प्रिन्सिपल, ज्याने आता अतिशय महत्त्वपूर्ण आढावा आपल्यासमोर प्रगतीचा मांडला. विद्यापीठात महाविद्यालय कशा प्रकारे वाटचाल करतं, इतर रुटीन ॲक्टिव्हिटीजपेक्षा वेगळं पण काय आहे ते त्यांनी व्यवस्थित मांडलं असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिंदे साहेब, या प्रसंगी उपस्थित असलेले मध्ये डॉक्टर मुंडे व व्हाईस प्रिन्सिपल मॅडम, माजी प्रिन्सिपल आणि सर्व उपस्थित प्राध्यापक बंधू भगिनी, अर्थात मला वाटतं विद्यार्थी मोजकेच असावे, असे विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आज इनोव्हेशन इन्क्युबेशन स्टार्टअप सेल हे आज इनॉग्रेट झालेलं आहे. असे विद्यार्थी असायला पाहिजे, पण आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे कदाचित विद्यार्थी नाही, परंतु ह्या सेल जे आज या संस्थेच्या वर्धापन दिनाच्या औचित्य साधून ज्याचं उद्घाटन आज झालेलं आहे, त्याच्या माझी महत्त्वाची भूमिका असलेले डॉक्टर नरवडे आणि त्यांचे सर्व फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्समधील सर्व प्राध्यापक बंधू आणि त्यांच्यासोबत रिसर्च टीम आणि विद्यार्थी मित्र, अतिशय महत्त्वपूर्ण दिवस. म्हणजे मी अनेकदा या महाविद्यालयात आलो, मला मी सांगितलं या महाविद्यालयात यायला आवडतं, कारण वेगवेगळे प्रयोग इथे होत असतात. सायन्स मुळातच सायन्स कॉलेज आहे आणि स्वामीजींच्या 2% त्यांनी पुढं साकारलेलं हे महाविद्यालय आहे, ज्या त्यांच्या नावाने आज विद्यापीठ इस्टॅब्लिश झालं आहे. त्या विद्यापीठाचा मी प्रकुलगुरू आहे, याचाही आम्हाला अभिमान आणि आनंद आहे. म्हणून कदाचित इथे येण्यासाठी अधिकचं मला इन्व्हिटेशनही येतं, त्यानुसार मला आवडतं देखील. आजच्या या कार्यक्रमाचं मी सर्वप्रथम आपले सर्व संस्थेचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी, माझे अध्यक्ष, आपण सर्वांना संस्थेच्या वर्धापन दिनाच्या मी शुभेच्छा देतो. आणि आज एक नाविन्यपूर्ण महत्त्वपूर्ण जे आजच्या जागतिक पातळीवर जेव्हा आपण विचार करतो आणि त्यातूनच जी संकल्पना आली विकसित भारत, विकसित महाराष्ट्र, हे सर्व साकार करण्यासाठी जो महत्त्वाचा पैलू, महत्त्वाचा आस्पेक्ट असायला लागतो तो म्हणजे रिसर्च इनोव्हेशन, आणि त्याला जोडूनच इन्क्युबेशन आणि स्टार्ट. हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल आपल्या महाविद्यालयाने घेतलं. तर त्या सर्वप्रथम मी म्हणजे इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि स्टार्टअप सेल, जे मला खात्री आहे की याच्यातनं खूप नाविन्यपूर्ण काही स्टार्टअप्स येतील, त्याचं ज्याच्यामुळे नांदेड शहराचं, तुमच्या महाविद्यालयाचं, नांदेड शहराचं, विद्यापीठाचं आणि देशाचं नाव मोठं होईल, असे स्टार्टअप नक्की इथं तयार होतील, जनरेट होतील, याची मला खात्री बाळगून सर्वप्रथम मी ह्या सेलचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. मॅडम मला म्हणत होते की भाषणामध्ये ह्या सेलचं महत्त्व रिलेट करत असताना आपण जागतिक पातळीवर त्याचं कसं महत्त्व असू शकतं याच्यात मांडण्याचा मी प्रयत्न करतो. हे जे इनोव्हेशन शब्द जर आपण बघितला तर इनोव्हेशन म्हणजे रिसर्चशी रिलेटेड इनोव्हेशन आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये, नॉट ओन्ली सायन्स, टेक्नॉलॉजी, इव्हन आर्ट्स, कॉमर्स, प्रत्येक फील्डमध्ये रिसर्चशी जोडून इनोव्हेशन म्हटलं जातं. आणि जागतिक पातळीवरचा जेव्हा विचार करतो आपण तर आपलं भारताचा आज ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 38 आहे. 139 देशाच्या रँकिंगमध्ये आपण 38व्या स्थानी आपण आहोत इनोव्हेशन इंडेक्स. म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये जरी आपण नजीकचा काळ घेतला तर खूप फास्ट प्रोग्रेस आपली रिसर्च अँड इनोव्हेशनमध्ये आहे. इनोव्हेशन मध्ये प्रोग्रेस आणि ती त्या अनुषंगानेच आपण त्याला जर जोडलं की जसं सिद्धे सर म्हणाले की जॉब सीकर नको तर जॉब क्रिएटर व्हायला पाहिजे, हे जोडण्यासाठी जी संकल्पना आहे एंटरप्रिनरशिप,
मग त्याला जोडूनच स्टार्टअप आणि ते इन्क्युबेशन आणि स्टार्टअप ही संकल्पना हे अतिशय महत्त्वाचं. जेव्हा आपण इंटरनॅशनल लेवलचा जर आपण विचार केला तर या स्टार्टअप इकोसिस्टीमचा जेव्हा आपण विचार करतो मॅडम, तर आपण जागतिक पातळीवर भारत देशात 3ऱ्या स्थानी, US, चायना, त्यानंतर. मग हे जेव्हा रँकिंग किंवा क्रमवारी ठरवतो तर त्याच्यामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आपलं आहे, तर 2 लाख स्टार्टअप रजिस्टर झालं DPIIT ऑफिशियली. आणि मला आनंद होतो, मला ते नरवडेने उल्लेख केला की आपल्या विद्यापीठातर्फे एक स्टार्टअप त्याच्यात रजिस्टर झालं म्हणून तर नरवडे आणि काशीनाथ भोगले आणि विद्यापीठ असा तो प्रवास होते. एक स्टार्टअप ऑलरेडी रजिस्टर झालं आपलं विद्यापीठ, म्हणजे ते सुद्धा तुमच्या महाविद्यालयात ग्रुप होऊन आता त्यांच्या बोलण्यात आल्यामुळे विद्यापीठाचं एक स्टार्टअप आहे. आणि लवकरच ह्या सेल मार्फत म्हणजे हे तुमचं सेल फॉर्म होण्याची प्रेरणा त्या सर्व जे काही त्याचं महत्त्व आहे त्याच्यातनं आहे. आणि हे याच्याविषयी बोलत असताना त्या बोलण्यापूर्वी महाविद्यालयाचे या दिशेने वाटचाल किंवा टाकलेली पावलं फार महत्त्वाची. तिथे जर तुम्ही म्हणालात की तिथे एक टाकाऊ तिथे तो जो एरिया होता ती कॉर्नरची रूम होती, हॉल होती, फारसं तिथे काही नसेल, म्हणजे आपण टाकाऊंना टिकाऊ जो शब्द प्रयोग असतो त्याचा काही वापर होत नव्हता. अशी रूम त्याला तुम्ही हॉल त्याला तुम्ही रिनोव्हेट केला आणि त्यांचे आर्किटेक्ट त्यांनी जे योगदान दिलं त्यांचा आपण सत्कारही केला, यशस्वी केला. ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. अशा याच्यात अदरवाईज ती रूम तो एरिया तुमचा अनयुटिलाइज राहत होता, त्याला तुम्ही नाविन्यताप्रमाणे त्याला एक रिनोव्हेट केलं आणि अतिशय महत्त्वपूर्ण असा अस्पेक्ट असलेलं ज्याची दखल युनिव्हर्सिटी लेवल, स्टेट लेवल सर्व स्तरावर घेतली जावी असा तुम्ही इनोव्हेशन इन्क्युबेशन सेल स्टार्टअप सेलसाठी त्याचा वापर केला. ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. म्हणजे इतर ठिकाणी किंवा एखाद्या वेळेस कुठलं तरी फंडिंग येईल, त्या फंडिंगच्या मार्फत एखादा चांगला तुम्ही एअर कंडिशन मोठा हॉल म्हणजे सुसज्ज असलेला हॉल घ्यायला, मग त्यानंतर आपण त्याच्यामध्ये IIC सेल फॉर्म करू वगैरे असं असतं. परंतु तुम्ही त्याच्यात सुद्धा एक नॉवेल्टी साध्य केली, त्यामुळे आपलं खूप खूप अभिनंदन. आणि ते पूर्ण टीमचं परत मी एकदा अभिनंदन करतो. आणि यामध्ये उल्लेख करत असताना त्यांनी सांगितलं की काही विद्यार्थ्यांचे काही आयडियाज आहेत. याचा उद्देशच कसा असतो, जेव्हा आपण इन्क्युबेशन आणि स्टार्टअप सेल म्हणतो तर आयडिएशन पासून थ्रू बूट कॅम्प त्याला एक रूपांतर तुमच्या प्रोडक्ट म्हणजे उल्लेख केला तसा असतो. आणि जेव्हा मी जागतिक पातळीवरचं सिनेरिओ बोलत असताना भारत 3ऱ्या स्थानी आहे असं म्हटलं. 2 लाखच्या वर ऑफिशियल रजिस्टर DPIIT मध्ये स्टार्टअप्स आहेत, त्यामध्ये 120 पेक्षा अधिक युनिकॉर्न्स. आणि महाराष्ट्राच्या स्थितीचा आपण जर विचार केला, महाराष्ट्र इतर राज्यांमध्ये देशातील टॉपला आहे. आपल्याकडे सुद्धा 12,000+ स्टार्टअप ऑफिशियली रजिस्टर आहेत महाराष्ट्रात. मग ह्या वाटचालीमध्ये ह्या गोंधळमध्ये जे काही डायरेक्ट आपल्या इकॉनॉमीशी रिलेट करतात, GDPशी रिलेट करतात आणि भारताचे जे विकसित भारतचं स्वप्न आहे, विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आहे, विकसित भारत जेव्हा आपण 2047ला म्हणतो तेव्हा या अर्थाने एक टार्गेट सेट झालंय $30 ट्रिलियन इकॉनॉमी. आणि महाराष्ट्राचं जे टार्गेट सेट झालंय $5 ट्रिलियन. मग हे सर्व याच्याशी हे साध्य करायचं झालं तर पूर्ण या असे जे सेल्स आहेत याच्यातनं जे स्टार्टअप्स निर्माण होतील. आजकाल संकल्पना थोडी बदलते आहे मोठे सर. रिसर्च PG, त्याच्यानंतर रिसर्च नंतर पब्लिकेशन्सला महत्व होतं पूर्वी. पब्लिश और पॅरिश असं म्हटलं जायचं. तुम्ही रिसर्च करा, रिसर्च पब्लिकेशन करा, चांगल्या उत्तम जर्नलमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन असायला त्यातनं पेटंट होतील असं होतं. परंतु आता तो थोडं बदलला. तुम्ही डायरेक्ट अप्लाय तुम्ही जे रिसर्च करतात ते तुमच्या स्टार्टअपकडे गेलं पाहिजे, त्याच्यातनं उद्योग उभारला गेला पाहिजे. म्हणजे अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स आणि इंडस्ट्रीज याच्यामध्ये डायरेक्ट लिंकेज तयार व्हायला पाहिजे. आणि ते लिंकेज तयार करण्याचं काम हे आपले रिसर्चर्स, आपले रिसर्च इनोव्हेशन करणारे यांच्या मार्फत आणि असे यंगस्टर्स यांच्या मार्फत होणं अपेक्षित आहे. आणि ते बऱ्यापैकी भारतामध्ये होते म्हणून भारताचा नंबर बऱ्यापैकी लावला. मग हे करत असताना आपण इथं सायन्स कॉलेज आहे, अप्लाइड आपलं सायन्सकडे होते, परंतु अन्य विषय जे असतील ट्रॅडिशनल विषय, आर्ट्स, कॉमर्स, प्रत्येक विषयाचं महत्त्व आहेच. जेव्हा आपण जीवनामध्ये किंवा एक सर्वांगीण विकास विद्यार्थ्याचा विचार करत असताना सर्व कोर्सेसचं महत्त्व आहे. परंतु काही बाबतीमध्ये जेव्हा आपल्याला काही डायनॅमिक निर्णय घ्यावे लागतात. आता उदाहरण शिंदे सरांनी सांगितलं की मी तो उल्लेख करतो की आपल्याकडे विद्यापीठाच्या अधीनस्थ काही कॉलेजेस होते अध्यक्ष साहेब, की मी गेल्या 1 वर्षापासून आम्ही मोहीम राबवली. असं लक्षात आलं की इथे जवळपास 59 कॉलेजेस निघाले
कॉलेजेस चालू होते अनेक वर्षानुवर्ष, परंतु लॅबोरेटरी नो लॅबोरेटरीज. कॅन यू इमॅजिन दी BSc और सायन्स कॉलेज विदाउट लॅब? नाही होऊ शकतो, पण असं होतं दुर्दैवाने. पण त्यात आम्ही एफर्ट्स घेऊ, त्याच्यात प्रयत्न करू, त्याच्यामध्ये वेगवेगळे पाठपुरा होतो. माझ्या भेटी झाल्या, डॉक्टर साहेबांच्या भेटी झाल्या, आमचे डीन्स ॲज अ मुंडेसर साहेब सर्व मंडळी आम्ही त्याच्यात सहभाग घेऊन सिस्टमॅटिक प्लॅन करून मोटिवेट करून कोणाला डिस्करेज नाही केला. संस्थेला सांगितलं की तुम्ही चांगल्या उद्देशाने कॉलेज काढलेलं आहे, परंतु तो तुमचा उद्देश सफल करायचा असेल तर तुम्ही त्याला लॅबोरेटरीची जोड दिली पाहिजे समजून सांगितलं. संस्थेच्या अध्यक्षांना बोलवलं, त्यांना अगदी त्यांना कळलं आणि दे हॅव टेकन एफर्ट्स. आणि मला आनंद होतो की 59 पैकी 35 कॉलेज लॅब झाल्याच त्या वर्षभरात. ठिकाणी परीक्षा घेतात त्याचा आनंद आम्हाला झाला. आणि जे 24 कॉलेजेसमध्ये होऊ शकले नाही प्रयत्न करून त्यांना आम्ही परत वेळ दिला. एक वर्षभर आपण सुधारणा करा, एवढ्या वर्षी तुम्हाला आम्ही BSc साठी ऍडमिशनला परवानगी देणार नाही, परंतु तुम्ही सुविधा करा आणि पुढच्या वर्षी. उद्देश हाच आहे. तुम्ही जेव्हा BSc सारखा कोर्स रद्द करता, आपले ते विद्यार्थी जेव्हा डिग्री घेऊन बाहेर पडतात, आतापर्यंत येतच होते आणि इतर विद्यार्थी जे अभ्यास करून डिग्री घेतात आणि असे तुलनात्मक त्यांना कुठे जर संधी असेल किंवा त्यांना स्वतःला प्रेझेंट करायचं असेल तर नक्कीच कमी पडेल आणि त्याच्याशी विद्यापीठाचं नाव जोडलं जातं. असा विद्यार्थी पुढे परफॉर्म करायला फेल ठरला तर कुठल्या विद्यापीठातून आला असं होतं. हे होऊ नये म्हणून आपण वेळी दखल घेऊन सार्वजनिक असा प्रयत्न करून ते होणं आणि ते सर्व आपण आजचा जो कार्यक्रम आहे याला रिलेट करतो. जर तो BScचा विद्यार्थी प्रॅक्टिकलशी संबंधित नसेल तर तो रिसर्चकडे कसा ओरिएंट होईल, तो इनोव्हेशनकडे कसा ओरिएंट होईल, त्याला हे स्टार्टअप वगैरे कसं कळतील, हा सर्व भाग त्याला रिलेटेड आहे. म्हणून ज्युनियर कॉलेज नंतर BSc कडे येत असताना सायन्स अर्थात फक्त सायन्सच लोक याच्यात स्टार्टअपकडे वळू शकतात तर नाही, इव्हन आर्ट्स कॉमर्स ते सुद्धा येऊ शकतात. आणि माझा अपील आहे नरवडे त्याचे जे इन्चार्ज प्रमुख आहे त्यांना की आपण इथे त्यांनी पण उल्लेख केला की फक्त फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्ससाठीच आहे असं नाही, हे मल्टीडिसिप्लिनरी असायला पाहिजे. याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करणारे जे केमिस्ट्रीचे असतील, बायोटेक्नॉलॉजीचे बायो असतील, इव्हन कॉमर्सचे असतील, तिकडचे दुसऱ्या कॉलेजेसचे असतील, त्यांनाही आपण संधी द्या. एक बूट कॅम्प्स आयोजित करा, आयडिएशनचे कॉम्पिटिशन्स घ्या, कोणाकोणाच्या आयडियाज घेतील त्यांना नर्चर करा, त्यांना मॉनिटर करा. आणि या इन्क्युबेशनमध्ये आपण प्रॅक्टिकलचे काही इक्विपमेंट ठेवले पण त्याच्या पुढे जावं, पुढे जे इन्क्युबेशनच्या अपेक्षित आहे तसं आपण द्यायचा प्रयत्न करा. मेंटर्सची लिस्ट तयार करा जेणेकरून त्या आयडियाची त्यांना मेंटर्स त्यांना प्रॉपरली गाईड करतील. परत फंडसाठी सुद्धा करा. CSI त्याच्या मदतीने फंडिंग सपोर्ट सुद्धा जनरेट जो स्टँडर्ड जे इन्क्युबेशन जे आयडियाज टू प्रॉडक्ट हे कन्व्हर्शनसाठी स्टार्टअप रूपांतर होण्यासाठी ज्या पूर्ण स्टेजेस लागतात त्यात आपण नक्कीच त्याप्रमाणे करा. आपल्याकडे फार मोठे आपली मॅनेजमेंट फारच सपोर्टिव्ह आहे. अध्यक्ष साहेब असेल, माझे अध्यक्ष सचिव मॅडम आहेत, सर्व सपोर्टिव्ह आहेत. आपल्याकडच्या आयडियाज आपल्याकडचं जे काही तुमच्याकडे स्किल किंवा तुम्हाला जे काही त्यांना प्रेझेंट करायचं असेल जे आजच्या आणि भविष्यातल्या याच्यासाठी भविष्याच्या प्रोग्रेससाठी देशाच्या उपयुक्त असेल त्या सर्व उपक्रमांना आपली संस्था नक्कीच प्राधान्याने सपोर्ट करतात. हे चांगलं वातावरण असल्यामुळे कदाचित ही प्रगती मला मी जेव्हा जेव्हा इथे येतो ते एक नवीन उपक्रम इथे दिसतो त्याचा आनंद आहे. पण हे म्हणजे आपण ज्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याकडे PG पण आहे. मला 10 ते 11 विषयात आपल्याकडे सायन्सचे PG आहे. त्या विद्यार्थ्यांना आपण इथे इन्व्हॉल्व करून घ्यावं. इव्हन BScच्या मुलांना त्यांचे खूप यंग माइंड त्यांच्या आयडियाज असतात त्यांना संधी द्यावी आणि लोकल प्रॉब्लेम्स विशेषतः आपल्या स्थानिक प्रॉब्लेम्स असतील, ॲग्रिकल्चर रिलेटेड असतील, तुमच्याकडे बायोकेमिस्ट्री मला केमिस्ट्री आहे, बायोकेमिस्ट्री आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे. केमिस्ट्री बायोटेक्नॉलॉजी आणि थोडंसं फर्टिलायझर्सबद्दल तुम्ही काही करू शकतात. बायोटेक्नॉलॉजीवाले म्हणजे असं इनोव्हेशन करून जे आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्या ह्या एरियाच्या प्रॉब्लेम्सला शूट करण्यासाठी ते प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करून त्याच्यावर आपल्याला काही करते त्यासाठी मेंटरिंगची गरज आहे. काही एक्सपर्ट काही वेगवेगळ्या फील्डचे आहेत त्यांचंही आपण मार्गदर्शन घेऊ शकता. आणि त्याच्यातनं जर काही चांगलं होऊ शकलं म्हणजे लोकल प्रॉब्लेम्स घेऊन आपण त्याला ग्लोबल ऑपॉर्च्युनिटी म्हणून ट्रीट करूया आणि त्या अर्थाने त्यात जास्तीत जास्त काम व्हावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मॅडम चायनाबद्दल बोलत होतं. चायनाचं कसं आहे मॅडम फारच फास्ट विचार करतात. त्याचं एक उदाहरण मी सांगतो. मला मॅडम सतत विचारत असतात ह्या काही डेव्हलपमेंटच्या बाबतीत. मी रिसेंटली वाचलं, आपणही वाचलं असं न्यूज होती 2-4-8 दिवसापूर्वी. त्यांनी 12,200 कोर्सेस ट्रॅडिशनल बंद केले. मेनी ऑफ यू मस्ट हॅव रेड दिस. 12,200 आता. आणि पण मग काय केलं
त्यांचं अनेक वर्षानुवर्ष जे कोर्सेस चालू होते अभ्यास ते आजच्या आणि पुढच्या 10 वर्षाच्या मध्ये ऑब्सोल्यूट रिलेव्हंट नाही. मग त्यांनी काय केलं, दुसरे 10,000 नवीन कोर्सेस जे डायनॅमिक टेक्नॉलॉजी बेस्ड पुढच्या 10-20 वर्षाचं ते भविष्यातले नांदी असू शकते प्रोग्रेसिव्ह. कारण 20 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी जे काही कोर्सेस होते तेव्हा लिमिटेड रिसोर्सेस, त्यावेळेचं प्रगती किंवा त्यावेळेची आवश्यकता होती त्यानुसार ते होते. आता एवढं झपाट्याने जर बदलत आहे एआयच्या आणि ज्या ॲडव्हान्समेंट्स ज्या आल्या आहेत त्याच्या मदतीने एआय तुम्हाला किती मदत करते, किती फास्ट काय काय तुम्हाला इन्फॉर्मेशन देतं. मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपल्याला पुढे जायचं मार्गक्रमण करायचं असेल आणि पुढे जर खऱ्या अर्थाने कॉम्पिटेटिव्ह माहोल ठेवायचं असेल तर काही डायनॅमिक निर्णय घ्यायला लागतात. म्हणून असे इनोव्हेटिव्ह प्रत्येक कोर्सेसमध्ये आता आपण सिलेबस विद्यापीठाचे सुद्धा कोर्सेस फार फास्ट आपण रिव्हिजन त्याचं करणार आहोत आणि त्याच्यामध्ये नक्कीच या सगळ्या नॉवेल्टी आणण्याचा प्रयत्न प्रत्येक याच्यात केला जाईल. आणि आपण रिसर्च बेस्ड प्रोजेक्ट द्यावे पीजीला पण देत असतात आणि त्यामध्ये हा अँगल तुमचा जो आता स्टार्टअप IISc तुम्ही सेल केला त्याच्याशी रिलेट करा आणि ही संख्या त्याच्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याच्यात इन्व्हॉल्व करून त्याच्यामध्ये केला पाहिजे. आणि जेव्हा आपण देश पातळीवर विचार करतो मॅडम आपल्याकडे जनरल झालं की तरुणांचा देश आहे आपण म्हणतो जातो. पण मग हे जे तरुण ही जी मोठी संख्या आहे त्या संख्येचा वापर चांगल्या विधायक कामासाठी व्हावा. हे करण्यासाठी तुम्हा आम्हाला जे आता मी तर विद्यार्थी कमी उपस्थित म्हणून तुम्हा आम्हाला सुद्धा एक चांगली संधी आहे त्यांना नर्चर करण्याची, त्यांना योग्य वेळी मी आता म्हणालो इनोव्हेशनमध्ये त्यांना इन्व्हॉल्व करून घेण्याची. तुम्हा आम्हाला सुद्धा एक चांगली मेहनत घ्यावी लागेल आणि त्यांच्यासाठी जेव्हा आपण विकसित भारतमध्ये यंगस्टरचा रोल महत्वाचा असं म्हणतो त्याचबरोबर आपण त्यांना नर्चर त्यांना गाईड करण्यासाठी त्यांना मेंटर करण्यासाठी आपल्याला एक मोठी संधी आहे. आपण असं म्हणतो आपल्याकडं जे काही बेस्ट आपल्या अनुभवात जे असेल आपण त्यांच्यापर्यंत पास आउट केलं पाहिजे आणि त्यांच्याकडे आपण देत असताना ते आता जे जी आहे आपण अनेकदा बघतो की ते जनरेशन असं आहे की ते सोशल मीडिया बरोबरच त्या सगळ्या प्रोग्रेस बरोबर ते वाढत आहे. म्हणजे आपल्यापेक्षा आपल्याला आपल्या पिरियडमध्ये आपल्याला खूप काही कष्ट करावं लागत होते काही इन्फॉर्मेशन मिळवायची असेल. आपल्याला तर रिसर्च काळात जर आठवला होता ऍक्च्युअली काही लॅबमध्ये जावं लागायचं IITच्या वगैरे रेफरन्स वर्कसाठी काही दिवस थांबून तिथे ॲग्रिकल्चर काही नंबर तिथे जाऊन आपण रिसर्च रेफरन्सेस शोधत होतो, झेरॉक्स काढत होतो, फाईल्स बनवत होतो. नंतर आपण आपल्या रिसर्च सेंटरला येऊन त्याचा अभ्यास करायचा, त्याच्यातनं काही नवीन प्रोसेसेस आणि एक्सपेरिमेंट्स करायचे, त्याच्यानंतर आपण रिसर्च पेपर लिहायचे असं होतं. पण आता एवढं सोपं झालं आहे, एवढं सोपं झालं त्यांना रिस्ट्रिक्ट करायला. तर हे आपण करण्याची आपल्याला पण संधी आलेली आहे. तर असं सर्व मिळून विद्यार्थी त्यांच्या पद्धतीने ते करतील. आज विद्यार्थी तर नाही आहेत परंतु आपल्याला त्यांना विद्यार्थ्यांना मेंटरशिप म्हणजे आपण विद्यार्थ्यांना काही गोष्टी चांगल्या देऊ शकतो त्यात आपण विचार करायचा. आणि आपलं कॉलेज फार मोठं पाऊल उचललं आहे, महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. ते मी अप्रिशिएट करतो, आपलं अभिनंदन करतो त्या पूर्ण टीमचं आणि आपलं प्राचार्यांचं पण अभिनंदन करतो, संस्थेचं अभिनंदन करतो. मला वाटतं नांदेडमध्ये कदाचित फर्स्ट असावं माहीत नाही मला. नांदेड काही कॉलेजेसमध्ये अशा प्रकारचे सेल्स प्रस्थापित एस्टॅब्लिश होणं रेअर असतं आणि ते आपण केलेलं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल आपण टाकलेलं आहे. ह्या देशाच्या आपण जेव्हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा विचार करतो ते ह्या सगळ्यामध्ये आणि हे एकूणच आपल्या देशाचं इनोव्हेशन इंडेक्स वाढवण्यामध्ये मदत होईल. आपलं कॉन्ट्रीब्युशन हे देशाच्या पातळीवर म्हणजे नांदेडपासून तुमचं म्हणून देशाच्या पातळीवर त्याचं नावलौकिक व्हावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण आज जे मोजकेच संख्येने परंतु आपण अभ्यासू आपण प्राध्यापक वर्ग जे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो सर्व तर आपण हे मेसेज किंवा हे डिस्कशन विद्यार्थ्यांपर्यंत आपण नक्कीच पोहोचवाल आणि सर्व विद्यार्थ्यांचा भविष्यात सहभाग ह्या ॲक्टिव्हिटीकडे जास्तीचा कसा होईल. तुमच्यासोबत विद्यापीठ नक्कीच आहे. माझा स्वतःचा दृष्टिकोन आमच्या व्हाईस चान्सलरांचा दृष्टिकोन आम्ही नक्कीच अशा इनोव्हेशनला प्रमोट करतो. नॉवेल्टीसाठी नक्कीच आम्ही करतो. आपल्या शैक्षणिक वातावरण एज्युकेशन डेव्हलपमेंटसाठी आपण निश्चित सगळं मिळून प्रयत्न करूया. या प्रसंगी पुनश्च एकदा आपल्या सर्व संस्थांची वर्धापन दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि सर्वांचे मी या प्रसंगी अभिनंदन करून माझं मनोबल संपवतो. धन्यवाद. म्हणजे सुरुवातीचाच बोललं गेलं परंतु ओव्हरऑल हे सगळं जे आता आपण विवेचन केलं किंवा मी जे मांडलं म्हणजे जी अपेक्षा मी व्यक्त केली की आपल्या महाविद्यालयातनं नक्कीच
या IISCच्या माध्यमातून एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन येईल त्याची खात्रीच आहे, कारण तुमच्याकडे यंग टीम आहे, त्याला प्रोत्साहित करणारं पूर्ण मॅनेजमेंट आहे, याच्यातनं नक्कीच चांगलं याच्यातनं निघेल या अपेक्षेसह मी आज या इनोव्हेशन इन्क्युबेशन स्टार्टअप सेलचं उद्घाटन झालं असं माहिती आहे. धन्यवाद. आपले संस्थेचे माजी अध्यक्ष आदरणीय व्यक्तिमत्व माजी खासदार प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर व्यंकटेशजी कापडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कुलगुरू माने साहेब, आपल्या संस्थेचे उत्साही अध्यक्ष आणि सचिव उपस्थित असणारे सर्व कार्यकारिणी सदस्य, मान्यवर पाहुणे आणि आपण सर्व या कार्यक्रमाला रस्त्याला उपस्थित असणारे सर्व श्रोतेगण. आजचा दिवस हा माझ्यासाठी अतिशय आनंदाचा आणि उल्हासाचा दिवस आहे. देशपांडेजी गोविंदभाई यांनी अत्यंत परिश्रमानं ते जे रोपटं लावलं ते इतक्या सुंदर पद्धतीनं वाढत आहे आणि हा हॉल मला वाटतं मी 50 वर्षापूर्वी पाहिला होता, त्याच्या आज मी जो हॉल पाहतो त्याच्यामध्ये त्यामुळे प्रचंड बदल झालेला आहे. अत्याधुनिक अशा प्रकारचा हा हॉल झालेला आहे. नुसतं केवळ हॉलच नव्हे तर त्यात होणारे कार्यक्रम, बाहेरचं सगळं वातावरण, कॉलेजचा एकंदर परिसर हा सारखा येणाऱ्या प्रत्येक कार्यकारिणीनं बदललेला आहे. सध्याच्या कार्यकारिणीनं त्याच्यामध्ये खूपच मोठं अशा प्रकारचं परिवर्तन होत आलेलं आहे. पुढे सुद्धा ही परंपरा चालू आहे. अशा प्रकारे आजच्या वाढदिवशी मला खूप खात्री आहे त्याबद्दलची. आणि सगळं इतकं स्वरूप बदललेलं आहे. आपले 50 वर्ष मात्र 50 वर्षापूर्वी आणि आजचा हॉल हा किती म्हणजे आधुनिकतेला भरलेला आहे. या सगळ्या गोष्टीचा आजच्या या वाढदिवशी फारच मोठा आनंद वाटतो. आणि सर्व आमचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, प्राध्यापक, विद्यार्थी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो की आपण ह्या संस्थेचा खरोखर सोनं केलेलं आहे. आणि त्या पुढच्या काळामध्ये सुद्धा जी काही तिचं आव्हानं आहेत ती सर्वांना आव्हानं आपण पेलाल आणि आपल्या संस्थेला केवळ आपल्या विभागातच नव्हे, आपल्या प्रांतातच नव्हे, संपूर्ण देशामध्ये एक आदर्श अशा प्रकारची संस्था म्हणून तुम्ही प्रोजेक्ट करा, याच्याबद्दल मला निश्चितपणानं आपल्या या वाढदिवसाच्या दिवशी खात्री वाटते आणि खूप आनंद वाटतो त्याचा. आणि भाऊंनी आपल्याला खूप म्हणजे नव्या कल्पना दिलेल्या आहेत, खूप आपल्याला प्रोत्साहन दिलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला अनेक नवीन कल्पना या ठिकाणी राबवण्याची प्रेरणा मिळालेली आहे. अनेक गोष्टी या ठिकाणी घडत आहेत. नवीन अभ्यासक्रमाचं त्यांनी उद्घाटन केलेलं आहे. हा परिसर एवढा मोठा आहे, केवळ फिजिकली मोठा नाही तर इंटलेक्च्युअली सुद्धा एवढा मोठा आहे की यातून खूप काही नवीन निर्मिती होईल. ती केवळ आपल्या विभागाकरताच नव्हे, प्रांताकरताच नव्हे तर देशाकरता काहीतरी नवीन अशा प्रकारचे प्रयोग करण्याची आणि ते यशस्वी करून दाखवण्याची धमक आमच्या सर्व प्राध्यापकांमध्ये, संस्था चालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये आहे अशी मला एक प्रकारची खात्री वाटते. आणि आजच्या दिवशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा देतो. पाहुण्यांनी जे मार्गदर्शन आपल्याला केले त्याचं सर्व पालन आपण करूया. आमचे सर्व विद्यार्थी, पालक हे सर्वजण त्या नवीन प्रेरणेनं या ठिकाणी कार्यासाठी हे कटिबद्ध झालेले आहेत. आणि निश्चितपणे आपल्या संस्थेला एक फारच मोठा अशा प्रकारचा आदर्श सर्वांसाठी निर्माण करायचा आहे, उत्कृष्ट कार्य करायचं आहे. त्याबद्दलची त्यांनी मनोमन मार्गदर्शन सुरू झाले. नमस्कार. संस्थेचे नांदेड एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक पूज्य स्वामी रामानंद तीर्थ आणि सामाजिक न्याय मिळवून देणारे राजर्षी शाहू महाराज या दोघांच्या स्मृतींना अभिवादन करतो. सन्माननीय व्यासपीठ, खरं म्हणजे आणि आपण बसलेले समोर सगळे शिक्षक वृंद, खरं म्हणजे एकदा महाजन सर बोलल्यावरती माझं बोलण्याचं काही प्रयोजन नव्हतं. या पण शिंदे सरांचं म्हणणं की काहीतरी तर बोला,
तर सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या नांदेड एज्युकेशनच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देते. न्याय दिवसाच्या सुद्धा शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना देते. मला जे काही बाळगोत प्रश्न पडलेले असतात सायन्सच्या संशोधनाच्या बाबतीत, बाळगोतच म्हणणार कारण मी आर्ट्सची विद्यार्थी आहे, जे काही पेपरमध्ये वाचतो, जे भाषण बाहेर ऐकले जातात किंवा काही पॉडकास्ट ऐकतो त्याच्यावर काही प्रश्न पडलेले असतात, तर बोलता बोलता मी सरांशी हे सगळ्या प्रश्नांच्या बद्दल डिस्कस केलं होतं म्हणा किंवा त्यांच्यासमोर ते उपस्थित केलं ते, आणि सरांनी सर तुमचे खूप आभार की तुम्ही त्याचं कॉग्निजन्स घेतलं आणि तुम्ही तुमच्या भाषणामध्ये त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर दिलं. काय आहे की आपली लोकसंख्या प्रचंड आहे, लोकसंख्या प्रचंड आहे, त्याचं टेन्शन सगळ्यांना झालेलं असतं की एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अवघड घातला पाहिजे किंवा काही काय करावं, यांच्या खाण्यापिण्याच्या सोयी झाल्या पाहिजेत, बेसिक गरजा तर पूर्ण झाल्या पाहिजे, असा एक सर्वसाधारण नेहमीच विचार आपल्याकडे असतो. तसंही भारत हा तरुणांचाही देश आहे, पण असंही म्हटलं जातं की हे तरुण काही कॉलेजमध्ये येतच नाही, असंही म्हटलं जातं की या तरुणांना हाताला काम मिळत नाही, या तरुणांना काम मिळत नाही असंही म्हटलं जातं. रिकामे हे कट्ट्यावरती बसलेले असतात, गप्पा जोडत असतात, कॉलेजमध्ये येत नाहीत, काही काम करायची तयारी नाही, आणि ज्यांना म्हणजे काम उपलब्ध असताना कामगार उपलब्ध नाहीत, तरुण आहेत रिकामे बसलेले आहेत, ना तर ते कॉलेजमध्ये येतात ना तर ते कामावर जातात. ही अशी काहीतरी आपल्या देशाबद्दलची वेगवेगळी मतं आपल्या कानावरती पडत असतात आणि काही आपल्याला अनुभवायला पण येत असतात. शिक्षक लोक तर सतत सांगत असतात की विद्यार्थी नाही, विद्यार्थी नाही, विद्यार्थी नाही, विद्यार्थी नाही म्हणून शिक्षण नाही, शिक्षण नाही म्हणून विद्यार्थी नाही. मग ह्याची सांगड कशी घालायची आपल्याला? या यंगस्टर्सना कॉलेजमध्ये खरं त्यांनी का बरं शिकावं? मला तर नेहमीच प्रश्न पडतो की का शिकावं? या शिक्षणाची सांगड त्यांनी कुठेतरी त्यांच्या नोकरीशी, पोटापाण्याशी घातली गेली पाहिजे, अशी जर त्यांची अपेक्षा असेल तर त्यांचं काय चूक आहे? कोणत्याही विषयाचं एकांड शिक्षण, एकल शिक्षण नको पाहिजे विद्यार्थ्यांना. म्हणून नवीन तुमच्या NEP मध्ये हा सुंदर खरं तर सिलेबस आहे, ते फक्त ते त्या पद्धतीने इम्प्लिमेंट झाले पाहिजेत. आपले पूर्वपार असलेलं आपलं तत्वज्ञान आणि मॉडर्न सायन्स हातात हात घालून चालतील अशी NEP ची कल्पना आहे, आणि इंटरडिसिप्लिनरी कोर्सेस सगळे दिलेले आहेत. म्हणजे सायन्सच्या मुलांना ह्युमॅनिटीशी संबंध असला पाहिजे, आणि ह्युमॅनिटीला बेसिक सायन्स म्हणजे ह्युमॅनिटी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बेसिक सायन्सची माहिती असलीच पाहिजे. 12वी पर्यंत मला तर वाटतं की सायन्स कंपल्सरी करायला पाहिजे, आणि ह्युमॅनिटीचे काही विषय सुद्धा हे माणूस बनवण्यासाठी, कारण सायन्सची जर सांगड आपण उपयोगितेशी घातली तर ह्युमॅनिटीची सांगड आपल्याला माणूस बनवण्यासाठी घालता येते. या दोन्हीचे कॉम्बिनेशन आपल्याला पाहिजे. आणि म्हणून नरवाड सर फार सुंदर त्यांनी थोडंसं घाईघाईत बोललंय, पण पोपटाचं उदाहरण दिलं, आवडलं मला. कसं पोपटाला पकडतात माहिती का? पोपटाला पकडतात ते 2 झाडांच्या मध्ये दोरी बांधून, आणि मग तो पोपट बसला की ती उलटी करून आणि मग तो उडाला जातो आणि मग खाली पडतो आणि त्याला पकडलं जातं. असं विद्यार्थी पकडायचं आहे का असं मला क्षणभर मनात आलं की नरवाडे हे उदाहरण कशासाठी देत आहेत. माझ्या लक्षात आलं नाही की नरवाड्यांनी जे उदाहरण देत आहेत हे कशासाठी देत आहेत. तर हे उदाहरण आपण थोडंसं पॉझिटिव्ह करून जर पाहिलं तर आजच्या विद्यार्थ्यांना काय पाहिजे? त्यांना उद्योग पाहिजे आहे. या उद्योगासाठी जर त्यांना पकडायचं असेल तर तुमचं इन्क्युबेशन सेंटर हे काम करणार आहे आमिष म्हणून. त्यांना जर हाताला काम पाहिजे, हाताला काम ही आपली बेसिक गरज आहे. जसं अन्न वस्त्र निवारा, तसंच प्रत्येक हाताला काम पाहिजे. काम करणाऱ्याला म्हणजे काम मिळवून देता आलं पाहिजे, आणि हे मिळवून देण्याचं काम खरं तर या शिक्षण पद्धतीने केलं पाहिजे. मग हे काम काही फक्त नोकरीच असू नये, मग तुमचं स्टार्टअप असू द्या. आता हे जे इन्क्युबेशन सेंटर सुरू केलंय हे काही फक्त सायन्सच असू शकत नाही. वेगवेगळे ह्युमॅनिटीजचे कोर्स
आपण पाहतो दररोज टीव्हीवरती वेगवेगळे वादविवाद असतात की लोकांना धड बोलता येत नाही की बाबा रे, तुम्ही निवडून आलेले आहात, नेते आहात, नगरसेवक आहात, तुम्ही समोरच्याचा आदर केलात तर समोरचा माणूस तुमचा आदर करेल. मग ही जी बोलायची पद्धत आहे, ही जी वागायची पद्धत आहे, मला वाटतं हे कुठेतरी विद्यार्थी दशेपासूनच शिकवण्याची गरज ही पडत आहे. विद्यार्थी दशेपासूनच त्यांना विचार करायला पण शिकवलं पाहिजे, समोरच्याचा आदर, आणि हे ह्युमॅनिटीजचं काम आहे. आदर करायला पण शिकवलं पाहिजे, सामाजिक जिम्मेदारीची जाणीव पण त्यांना करून दिली पाहिजे. घराच्या गॅलरीतून आम्ही कचरा सर्रास बाहेर टाकून देतो. बाहेर गावी कुठेतरी सिंगापूरला जाऊन लोक परदेशात की म्हणतो वा काय स्वच्छता आहे, बरोबर आहे, पण आपण काय करतो? आपण आपली जिम्मेदारी निभवली पाहिजे. हे शिकवण्याची जिम्मेदारी शिक्षकांची आहे. शिक्षक म्हणतात की काही गोष्टी आपल्याला घरातून शिकल्या पाहिजेत आणि पॅरेंट्स म्हणतात की शिक्षकांनी हे सगळं शिकवलं पाहिजे, शैक्षणिक संस्थांनी हे सगळं शिकवलं पाहिजे. की शिक्षक म्हणतो की विद्यार्थी येतच नाही आणि विद्यार्थी म्हणतो की कॉलेजमध्ये गेलं तर आम्हाला काही मिळतच नाही. ही सगळी जर कोंडी फोडायची असेल तर आपल्याला विद्यार्थ्यांची पर्सनल संवाद करणं फार जरुरी आहे. इव्हन तुमच्या एज्युकेशनचं महत्व सुद्धा त्यांना तुम्ही पर्सनली विद्यार्थ्यांच्या टचमध्ये राहिला तर ह्या सगळ्याच प्रश्नांचं का होतो. पूर्वी अजून एक यशवंत सरांचं नाव घेतलं. सायन्स कॉलेजला विद्यार्थी शिक्षकांच्या मुळे जास्त विद्यार्थी त्या कोर्सेसला अट्रॅक्ट होतो. पीपल्स कॉलेजला विद्यार्थी आजही त्यांच्या शिक्षकांचे नाव घेतो, कुरुंकरांचं नाव घेतो, बारलिंगे सरांचं नाव घेतो, गाडगे सरांचं नाव घेतो. म्हणजे सरांच्या मुळे म्हणजे काय फक्त शिकवण्यामुळे असतं का? नाही, तुमचा 1 to 1 संवाद असला पाहिजे विद्यार्थ्यांची. तरच विद्यार्थी तुमच्या कॉलेजला, तुमच्या कोर्सला, तुमच्या इन्क्युबेशन सेंटरला येऊ शकतो. एकच विद्यार्थी होऊन उपयोग नाही, बरेचसे विद्यार्थी तिथे आले पाहिजे. मी असं म्हणत होते की बोलता बोलता मी तुम्हाला सांगितलं आपले प्रचंड म्हणजे पॉप्युलेशन खूप प्रचंड आहे. मी महाजन सरांना म्हटलं होतं की जसं चायनाने आपल्या पॉप्युलेशनला स्ट्रेंथ केलं तसं आपल्याला काही करता येणार नाही का? आपली पॉप्युलेशन ही आपली स्ट्रेंथ होणार नाही का? होऊ शकते, पण त्याच्यासाठी युनानिमसली राजकारणाच्या विरहित, जाती व्यवस्थेच्या, धर्म व्यवस्थेच्या विरहित, म्हणजे त्याच्या पलीकडे जाऊन, राजकारणाच्या पलीकडे जाऊन, जात धर्म याच्या पलीकडे जाऊन, जेंडरच्या पलीकडे जाऊन आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या अहंकाराच्या पलीकडे जाऊन की मी प्रोफेसर, मी का मुलांच्या मध्ये मिसळतो, या आपल्या अहंकाराच्या पलीकडे जाऊन जर आपण विद्यार्थ्यांच्या बरोबर काम केलं तर अशक्य काहीच नाही. अशक्य काहीच नाही. ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि सर, माझ्या डोळ्यासमोर फक्त एक आणि एकच प्रश्न असतो की माझ्या विद्यार्थ्यांना मराठवाड्यातल्या, माझ्या पहिल्यांदा विचार करतो देश म्हणून भारताचा, मग महाराष्ट्राचा, आणि मग हा महाराष्ट्र घडायचा असेल, देश घडायचा असेल तर मला माझ्या मराठवाड्याचा विचार करणं आणि त्यानंतर माझ्या कॉलेजेसचा विचार करणं, ह्याची ही पण गरज आहे. माझ्या डोळ्यासमोर एकच असतं की या पोरांना कुठेतरी नोकरी मिळाली पाहिजे आणि नोकरी आपल्या भागात मिळाली पाहिजे. आपल्या भागात असं काहीतरी त्यांना स्टार्टअप सुरू करता आलं पाहिजे. नोकरी मिळाली पाहिजे हे मस्त, नोकरी मिळाली पाहिजे हे मस्त. आणि नोकरी मिळत नसेल तर काम करता आलं पाहिजे. त्या दृष्टीने त्यांना संस्थांनी, शैक्षणिक संस्थांनी मार्गदर्शनही करावं. आणि सर, ह्युमॅनिटीच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल पीपल्स कॉलेजचं आपलं आहेच आहे, पण नरहर कुरुंकर रिसर्च सेंटर तर्फे सुद्धा मी तुम्हाला म्हणजे जाहीरपणाने सांगते की कोणताही ह्युमॅनिटीज मधला रिसर्च असेल, करायचा असेल तर आम्ही तुमच्या बरोबर यायला तयार आहोत. सायन्स कॉलेज आहे, पीपल्स कॉलेज आहे, पण नरहर कुरुंकर रिसर्च सेंटर सुद्धा आहे. तुम्ही ह्युमॅनिटीजचं सेंटर आहे, ह्युमॅनिटीजचा कोणताही रिसर्च आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला कोऑपरेट करू. आपल्या सगळ्यांचा हेतू एकच आहे की येणारी जनरेशन ही अधिक प्रगल्भ व्हावी, त्यांच्या समोरच्या अडचणी अधिक कमी व्हाव्या. या निमित्ताने मला बोलायची आपण संधी दिली. जास्त मला म्हणजे बोलायला लागले की मग लक्षात राहत नाही, म्हणून मी त्यांना म्हणत होते की मी बोलत नाही. मला बोलायची संधी दिली.
धन्यवाद मॅडम. नेतृत्व म्हणजे केवळ हुकुमदाजन नव्हे तर पुढील पिढीसाठी एक आदर्श मार्ग निर्माण करणे. आदरणीय काब्दे सर, आदरणीय पाटील सर, आदरणीय पत्की मॅडम, अग्रवाल सर आणि नागापूरकर सर यांच्या नेतृत्वाखाली संस्था अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहील अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि यानंतर मी प्रदीप नागापूरकर सर संस्थेचे सहसचिव. ओके. यानंतर जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी आदरणीय शंकर पवार सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव तसेच आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी लाभलेले स्वामी रामातीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू आणि आपण सर्व प्राध्यापक वर्ग, आज नांदेड एज्युकेशन सोसायटीचा 76वा वर्धापन दिन आहे. त्याबद्दल मी व्यक्तिशः आणि आमचं महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCD च्या वतीने सर्व मॅनेजमेंटला आणि सर्व प्राध्यापकांना मी शुभेच्छा देतो. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र हे उद्योग संचालनालयाचं कार्यालय आहे. आपल्या इथंच उद्योग भवनमध्ये आमचं ऑफिस आहे आणि मागील जवळपास 10 वर्षापासून 18 वर्षापासून मी आपल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीसोबत जुळलेलो आहे. या पूर्वीचे प्राचार्य असलेले डॉक्टर गवई सर, कुलकर्णी मॅडम यांच्यामुळे मी खास या महाविद्यालयात जुळलो. कारण महाराष्ट्र उद्योगविकास केंद्रामध्ये काम करताना मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे. म्हणजे धुळे, नाशिक, औरंगाबाद पासून मी इथपर्यंत सगळ्या जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे. अनेक प्राचार्यांशी माझा संपर्क होत असतो वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये. पण त्या महाविद्यालयाचे प्राचार्य लाभलेले आहेत त्या प्राचार्याचे नेतृत्व, त्याचं विजन, त्याचं नेचर, त्याच्याकडे असलेल्या क्वालिटीज, त्यावर त्या तिथल्या महाविद्यालयातील जे स्टाफ असेल किंवा विद्यार्थी आहेत त्यावर त्याचा प्रभाव पडतो असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि यापूर्वीचे जे प्राचार्य होते डॉक्टर गवई सर, म्हणजे प्राचार्य असताना मी अतिशय नम्रपणा, त्यांचं जे विजन, त्यामुळं मी अनेक जे आमचे उद्योजकता विकासाचे जे प्रकल्प आहेत हे आपल्या महाविद्यालयासोबत घेतलेले आहेत. जसं की काही आम्ही जवळपास म्हणजे स्पेशल जे सायन्स महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अंतर्विषयक डेव्हलपमेंट काय आहे या संदर्भाचे थीमवर आम्ही फॅकल्टी डेव्हलपमेंटचे प्रोग्राम आपल्या या महाविद्यालयामध्ये आयोजित केलेले आहेत, जेणेकरून त्यांना विद्यार्थ्यांना सुद्धा पुढं त्याचा प्रसार करता येईल. याच्यासाठी आम्ही स्पेशल जे की म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये एकच कार्यक्रम तो आलेला होता, जे की फक्त सायन्स कॉलेजचे जे प्राध्यापक वर्ग आहेत त्यांच्यासाठीच तो कार्यक्रम आहे. आणि आम्हाला अदर आंतरविषयक डेव्हलपमेंट काम करताना सेल्फ एम्प्लॉयमध्ये, स्टार्टअपमध्ये, इन्क्युबेशनमध्ये, MSMमध्ये काम करायला सोपं आहे. पण प्राध्यापक वर्गाचा ट्रेनिंग घ्यायचं असेल तर खूप चॅलेंजिंग काम असतं. तर हा बुद्धिवंत वर्ग असतो आणि त्यांना एकत्रित करणं. आणि महाराष्ट्रामध्ये असे 2-3 प्रोग्राम होते. तो ॲक्च्युअल हा मुंबईचा प्रोग्राम होता आणि काही जिल्ह्यामध्ये झाला नाही म्हणून ते मला आलं होतं की तुम्ही हा कार्यक्रम घ्या. तर म्हणून मी डायरेक्ट गवई सरांना संपर्क साधला आणि त्यांनी म्हणजे सर आमच्या सायन्स कॉलेजमध्ये हा प्रोग्राम घ्या. आणि पहिला प्रोग्राम मी या सायन्स महाविद्यालयामध्ये प्राध्यापक वर्गासाठी आयोजित केला होता. पण अतिशय सर्व प्राध्यापक वर्गाने या कार्यक्रमामध्ये 100% सहभाग नोंदवला होता. त्याच्यानंतर पण आम्ही काही सायन्स महाविद्यालयातील ज्या विद्यार्थिनी आहेत म्हणजे ग्रॅज्युएटच्या असलेल्या अशा विद्यार्थिनीकरिता, महिलांकरिता पण आंतरविषयक डेव्हलपमेंटचा प्रोग्राम आयोजित केला होता. त्यामधून सुद्धा आज काही महिलांचे फोन येतात मुलींची सगळ्यांनी हा स्टार्टअप चालू केलेला आहे, उद्योग चालू केलेला आहे आणि वेगवेगळ्या त्यांना जी काही मदत आहे या प्रकारची मदत आम्ही आमच्या स्तरावर करत असतो. काही अवेअरनेस कार्यक्रम पण मी या कॉलेजमध्ये घेतलेले आहेत. मागच्या वर्षी जसं आता गवई सर नुकतेच सेवानिवृत्त झाले आणि दुसरं नेतृत्व जे लाभलेलं आहे डॉक्टर शिंदे सर, ते पण अतिशय म्हणजे इन्व्हॉल्वमेंट आहे, त्यांचं जे नेचर आहे किंवा काही माझ्या कॉलेजसाठी मला काही करता येईल का, माझ्या विद्यार्थ्यांसाठी काही करता येईल का, अशा दृष्टीनं दुसरं एक नेतृत्व आपल्या कॉलेजला खूप चांगलं लाभलेलं आहे. त्यामुळे पुन्हा मी आपल्या कॉलेजमध्ये विविध उपक्रम आयोजित करण्यासंदर्भात पुढाकार घेतला आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जे आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत जे की अनुसूचित जाती या प्रवर्गातील आहेत आणि त्यांना नवीन काही करता येईल का यासाठी IoT सारखे वेगवेगळे उपक्रम जसा की आपण इन्क्युबेशनसाठी खूप चांगला उपयोग करू शकतो. मग शेतकरी असतील किंवा एखादा MSME उद्योग असेल, सगळ्या सेक्टरमध्ये हे IoT जे आहे याच्यामध्ये सिलेबस आहे त्याचा उपयोग आपल्याला इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये खूप चांगला करता येतो आणि असे अनेक उपक्रम हे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये आम्ही पाहिलेले आहेत.
आणि जवळपास 30 अनुसूचित जाती प्रवर्गातील युवकांनी या प्रोग्रामचा गेल्या वर्षी लाभ घेतलेला आहे आणि त्यांनी स्वतःचे स्टार्टअप सुद्धा सुरुवात केलेले आहे. त्यानंतर सायबर सिक्युरिटी, आपलं सगळंच माहिती आहे की सायबर हा म्हणजे सगळ्याच ऑनलाईनचा अनेकांना अनुभव येते की फसवणूक संदर्भाचा. हा सुद्धा उपक्रम आपल्या महाविद्यालयामध्ये दिले होते. जवळपास 60 विद्यार्थ्यांना आपण अनुसूचित जाती प्रवर्गातील युवकांना गेल्या वर्षामध्ये वेगवेगळ्या या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये, कॉम्प्युटर डेव्हलपमेंटमध्ये आपल्या महाविद्यालयाचे टेक्निकल स्टाफ आहे, सर्व प्राध्यापक वर्ग आहे, त्यांनी पण वेळ दिलेला आहे. कारण अनेक महाविद्यालयामध्ये त्यांचं जे तासिका आहे, त्यांचं अकॅडमिक सेशन यावर बऱ्याच महाविद्यालयाचा भर असतं. पण मला आपलं महाविद्यालय जसं वेगळं दिसतं की तिथलं प्राध्यापक असेल किंवा तिथला जो स्टाफ आहे, प्राध्यापक आहे, त्यांना सुद्धा वाटतं की चला आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी काही करता येईल का. असे वेगवेगळे उपक्रम मी आपल्या कॉलेजमध्ये आयोजित केले आहेत. नवीनच आता शिंदे सर म्हणजे विद्यार्थ्यांना आपलं काहीतरी करता होतं वेगळं बघा, म्हणून आता एक नवीन MSME युनिट सुद्धा आपल्या कॉलेजमध्ये स्टार्ट करत आहोत. काही जे विद्यार्थी असतील, जे काही गरजू विद्यार्थी असतील, त्यांना पण त्या युनिटची नक्कीच मदत होणार आहे. त्याचं मार्केटिंग लिंकेज आम्ही दिलेलं आहे. आणि RK ठाकूर म्हणून जी इंडस्ट्री आहे, RK ठाकूर त्याचे डायरेक्टर अजय ठाकूर आहे, ते पण आपल्या व्यासपीठ आणि कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. की आपल्या ह्या MSME युनिटमध्ये स्टार्टअपमध्ये जे काही उत्पादन होईल त्याचं 100% मार्केटिंग, म्हणजे आपले किती पण जर आपण तयार केलं, रोज 25, 30, 50 विद्यार्थी जर आपल्याला कामाला लागले, 100 जर लागले, जेवढं काही प्रोडक्शन होईल हे मार्केटिंग लिंकेज करण्याचं काम ह्या RK इंडस्ट्रीजने घेतलेलं आहे. आणि ते पहिलं युनिट आपण पायल बेसिसवर आपण या सायन्स महाविद्यालयामध्ये सुरू करत आहोत. याचा 100% उपयोग विद्यार्थ्यांसाठी होईल, काही स्टाफ वर्ग असेल त्यांच्या फॅमिली वर्गासाठी पण होईल की नाही. आता मला माझ्या मुलासाठी पण काय करायचं आहे, मला माझ्या फॅमिलीसाठी पण करायचं आहे. तर आपल्याला सगळंच माहीत आहे की आता भारताची लोकसंख्या खूप वाढलेली आहे. त्यासोबतच सर्वांना नवीन काहीतरी करावं असं वाटतं. फक्त माहिती नसल्यामुळे अनेक दिवस पुढाकार घेत नाहीत. पण MSME सेक्टरमध्ये पण तुम्हाला काम करता येईल, स्टार्टअपमध्ये पण काम करता येईल. स्टार्टअपचं तर खूप म्हणजे नवीन नवीन स्टार्टअप आता सरांनी सांगितले, ज्यामुळे स्टार्टअपची संख्या खूप आहे भारतामध्ये. पण हे स्टार्टअप कन्वर्ट MSME मध्ये व्हायला पाहिजे, युनिटमध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे. त्यासाठी या इन्क्युबेशनच्या माध्यमातून आमचं महाराष्ट्र उद्योग विकास केंद्र नक्कीच त्याला डेव्हलपमेंटचं काम करत या स्टार्टअपमध्ये जे काही इकोसिस्टीम आहे, फायनान्शियल असेल, मार्केटिंग असेल, टेक्नॉलॉजी असेल किंवा इतर जे काही लिंकेज आहे सर्व करण्याचं काम महाराष्ट्र उद्योग विकास केंद्र आणि आपल्या कॉलेजच्या माध्यमातून केलं जाईल. आणखी पुढे माझं असं एक नियोजन आहे की आपण इथे फूडचं क्लस्टर डेव्हलप करायचं आहे. की आपल्याला माहिती करताच मुंडे साहेब जेव्हा जॉईन झालेले आहेत तर सगळेच म्हणजे फूड सेक्टरमध्ये जे कोणी बिझनेस करणार आहेत सगळेच म्हणजे जागे झालेले आहेत की प्रत्येकाला वाटतं की माझ्या इव्हेंटमधून कोणाला अडचण होऊ नये किंवा मी काळजीपूर्वक व्यवसाय करावा. असं फूड सेक्टर मधल्या सगळ्या MSME आणि स्टार्टअप वाढत आहे. तर या नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही स्टार्टअप आहेत MSME जे फूड सेक्टरमध्ये काम करतात, फूड स्पायसेस असेल, बेकरी असेल, ऑइल मिल असेल, एनी फूड, हॉटेल इंडस्ट्री असेल, तर यांचं रजिस्ट्रेशन करून पण आपल्याला तिथे काय इन्क्युबेशन सेंटर करता येईल का, एखादी हायटेक लॅब आपल्याला त्यांना इथे करता येईल की त्यांचं प्रोडक्शन आपले त्यांना म्हणजे काय कमी आहे याच्यामध्ये. तर असं हायटेक लॅब संदर्भाचं, क्लस्टर संदर्भाचं इस्टॅब्लिशमेंट करण्याचं काम सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये करण्याचं माझं नियोजन आहे. तर ते पण आपण करू. जास्त वेळ न घेता पुन्हा मी एकदा आपल्या सर्व मॅनेजमेंटला आणि सर्व स्टाफला शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी RK मसाल्याचे ठाकूर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. सर 2 मिनिटं. व्यासपीठावर विराजमान अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पवार सर यांच्या सांगितलेलं आहे की जसे की RK ठाकूर इंडस्ट्रीज, त्या इंडस्ट्रीचा डायरेक्टर म्हणजे मी अजय ठाकूर. आज आपण हे कॉलेजमध्ये यायला एक युनिट लावून देत आहे, जसे की डिटर्जंट पावडर. सरने काही सांगितलं होतं, मी थोड्या वेळा पहिले ऐकत होतो, जसे की चायना इतकं पुढे कसं जात आहे. तर याच्यावर मी 2 शब्द काही सांगणार आहे आपल्याला की आपण एक मोबाईल घेतो, तर मोबाईलचा बॉक्स मोठा असते आणि मोबाईल छोटा असते त्यामध्ये, आणि ते म्हणतात की भाई आम्ही इतकं मोठा असेल एक त्यावर बोलत आहे. तर माझ्यापाशी प्रॉपर 60 वर्कर्स काम करत आहेत आणि आपण एक युनिट यांना लावून देत आहे. बस एवढंच बोलून मी 2 शब्द संपित आहे. जय हिंद. धन्यवाद सर. यानंतर मी
पूज्य स्वामीजी स्वामी रामानंद तीर्थ, त्यानंतर गोविंदभाई श्राफ, त्यानंतर डॉक्टर व्यंकटेशजी कामते, यानंतर अध्यक्ष म्हणून नवनियुक्त झालेले आदरणीय श्री डॉक्टर प्रवीण पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं थोडंसं मार्गदर्शन करा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर अशोकजी महाजन साहेब, संस्थेचे माजी अध्यक्ष, माजी खासदार, मराठवाडा रेल्वे परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर व्यंकटेशजी कामते, DICचे प्रमुख पवार साहेब, RK इंडस्ट्रीजचे श्री RK ठाकूर, तसेच माझे सहकारी उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल राधाकिशनजी अग्रवाल, सचिव सौ श्यामलताई दीपनाथ पत्की कुरुकर, सहसचिव कॉम्रेड प्रदीप अनंतराव नागापूरकर आणि या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर LP शिंदे सर, उपस्थित सर्व प्राध्यापक वृंद आणि नॉन टीचिंगचे आमचे सहकारी, आजचा दिवस एक पुढचं पाऊल ठरणार आहे. आत्ताच महाजन सरांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि महाजन सर आल्यापासून अनेक चांगल्या गोष्टी या आपल्या विद्यापीठामध्ये घडत आहेत. त्यांनी व्हिजिट करून बघितलं की सायन्स फॅकल्टीचं कॉलेज असताना देखील तिथे लॅब्स नाहीत. 69 असे कॉलेजेस त्यांनी फाइंड आउट केले आणि त्यांना संधी दिली. त्याच्यापैकी 35 जणांनी ती पूर्ण केली, बाकीच्यांनी केली नाही, तर त्यांचे सायन्सचे ऍडमिशन थांबवले. आपल्यासाठी हे चांगलं आहे, कारण समस्या आहे की विद्यार्थी कमी मिळायला लागले सिनियर कॉलेज. असे ग्रामीण भागातले कॉलेजेस जर बंद झाले तर आपल्याकडे ऍडमिशन वाढतील आणि त्यासाठी मी महाजन सरांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण जे प्रामाणिकपणे कार्य करतात अशा महाविद्यालयांना संधी मिळाली पाहिजे, अशा महाविद्यालयांना विद्यार्थी मिळाले पाहिजे. आज सर्वात मोठा जो इश्यू महाजन सरांनी सांगितला तो माझ्या डोक्यात येतो, मी नेहमी त्याबद्दल बोलतो की ओपन युनिव्हर्सिटी ज्या आहे सायन्स कसं काय घेऊ शकतात, म्हणजे आर्ट्स कॉमर्स समजू शकतं, परंतु ओपन युनिव्हर्सिटीमध्ये BSc MSc कसं काय होऊ शकतं. जर लॅबच नाही तर सायन्स कसं काय, हा मोठा प्रश्न आहे. परंतु दुर्दैवाने सरकारी धोरणामुळे, मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या बाबतीत बोलत नाहीये, परंतु सरकारी धोरण जे कुणाचं आहे सुरुवातीपासून आहे, तर त्याच्यामुळे आपल्या शिक्षण संस्थांचं फार मोठं नुकसान होत आहे. तातडीने गरज आहे की ज्या काही ओपन युनिव्हर्सिटीज आहेत तशा महत्वाच्या 2च ओपन युनिव्हर्सिटी आहेत, YCMU आणि IGNOU. IGNOUला विद्यार्थी जात नाही कारण सिलेबस टफ आहे, परंतु YCMUला मोठ्या प्रमाणात ते जात असतात. आणि दुर्दैवाने काही शिक्षण संस्था त्यांच्याकडे उत्पन्नाचा मार्ग म्हणून बघतात, इलिसिट इन्कम ते त्याच्यातनं निर्माण करतात आणि त्यामुळे चांगल्या संस्थांचं फार मोठं नुकसान होतं. खरं म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण फार मोठी प्रगती साधू शकतो. मला आठवतं की मी गवई सर असताना प्रयत्न केला होता, आमच्या नॉन टीचिंगने मला सहकार्य नाही केलं कारण तेव्हा अध्यक्ष होतो. तर माझा एक मित्र आहे जो इलेक्ट्रिकचं असं म्हणजे कसे जोडायचे, पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह काय सगळं काही व्यवस्थित त्याचं ट्रेनिंग घेतो. त्याचा आग्रह होता, शाहू राजेंद्र सिंग शाहू म्हणून आहे, तर माझी इच्छा होती की नॉन टीचिंगच्या लोकांनी ते शिकावं आणि नंतर घरी गेल्यावर शनिवार रविवार सुट्टी असते त्या दिवशी त्यांनी जर कामं केले तर त्यांचं इन्कम वाढेल. परंतु सरकारने पगार एवढी वाढवून ठेवलेली आहे की माणसाला कामच करावं वाटत नाही.
मिळालं तिच्यातच समाधान. निदान आपल्या घरातलं तरी इलेक्ट्रिकचं फिटिंगचं काम आपल्याला जमलं पाहिजे. परंतु दुर्दैवाने शिकायची इच्छा नाही. साध्या साध्या गोष्टी असतात. परवा मी बघत होतो एक रील फेसबुकवर, एक लेडी फ्रीज साफ करत होती. तिने स्विच ऑफ केलेला नव्हता. तिला शॉक बसला, धडधड पडली. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण प्रबोधनातून सांगू शकतो. आणि जे इन्क्युबेशन सेंटर केलेलं आहे, म्हणजे मला नानाचं या ठिकाणी नानाचं त्यांच्या सहकार्यांचं कौतुक करावं असं वाटतं की सरकारी मदतीवर अवलंबून न राहता आहे त्या सोर्सेस मधनं आपण पुढे जात आहोत. आणि आता कुठलंही सरकार येऊ दे, कुठल्याही पक्षाचं येऊ दे, मला नाही वाटत की ते यापुढे फायनान्स करतील. कारण हळूहळू सॅलरी ग्रँट नंतर बाकीच्या ग्रँट्स बंद झालेल्या आहेत. हे फार महत्वाचं आहे. आमच्या संस्थेची सर दूरदृष्टी अशी होती की गवई सर रिटायर झाले आणि मग आम्ही ठरवलं की असा माणूस सोडायचा नाही. आणि म्हणून त्यांना आम्ही डायरेक्टर ऑफ स्किल्स अँड इनोव्हेशन हे पद दिलं आणि त्या ठिकाणी विराजमान केलं. याच्यातनं संस्थेची दृष्टी दिसते की आम्हाला किती इंटरेस्ट आहे पुढे जाण्याकडे. नाहीतर एकदा रिटायर झालं की संपलं, त्या माणसाचं काही अस्तित्व राहत नाही. परंतु तसेच आमचे इस्टेट मॅनेजर ज्यांना आम्ही प्रेमाने EM म्हणतो, सावरे सर, हे सुद्धा NCVC मध्ये होते आणि ते प्रॅक्टिकल घ्यायचे मुलांचे. ते रिटायर झाले, त्यांना सुद्धा सोडायचं नाही असं त्यावेळेला ठरलं आणि त्यांना रिटेन केलं गेलं आणि त्याचा आम्हाला रिगेन झालं. तर हे खूप महत्वाचं आहे की आम्ही माणसाची कदर करायला शिकलोय. कारण स्वामीजींनी म्हटलंय की आपल्याला नुसते विद्यार्थी घडवायचे नाही तर माणसंही घडवायची नाही. तर इथे आम्ही माणसाला ओळखण्याचं काम करतो की कुणामध्ये, तशी तर माणसं सगळीच आहे, परंतु कोणत्या माणसामध्ये खऱ्या अर्थाने माणूस आहे ते शोधण्याचं काम आम्ही करतो. आणि त्यांना मग आम्ही आमच्या संस्थेकरता त्यांना विनंती करतो आणि ते लोक त्यांचा वेळ देतात आणि कार्य करतात. तर या निमित्ताने खूप मार्गदर्शन झालेलं आहे. श्यामलताईने एक भाषणामध्ये उल्लेख केला होता ओझरचा. मी 2 लाईनीमध्ये मला थोडं यमक जुळवायची सवय आहे. तर म्हणेल की हे शिक्षकांच्या संदर्भात आहे. श्यामलताईने उद्देश केला होता. तर समजून घ्यावे आपण हे थोडक्यात, समजून घ्यावे आपण हे थोडक्यात, शिक्षक शोभतो विद्यार्थ्यांच्या घोळक्यात. तर हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही जर विद्यार्थ्यांशी कनेक्ट नसाल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. फक्त परीक्षा घेऊन रिझल्ट लावण्याच्या पलीकडे आपला रोल असत नाही. त्यामुळे शिक्षकाला हे केलं पाहिजे की विद्यार्थ्याशी तो कनेक्ट झाला पाहिजे. विद्यार्थी घडवणं, विद्यार्थ्याला नुसतं पढवणं नाही तर विद्यार्थ्याला घडवणं ही सुद्धा शिक्षकाची जबाबदारी आहे. आणि म्हणून मी आशा करतो की स्वामीजींच्या ह्या संस्थेमध्ये प्रत्येक शिक्षक हा विद्यार्थ्याला घडवण्याचं काम करेल, त्याला चांगला माणूस बनवण्याचं काम करेल. कारण स्वामीजींनी सांगितलंय की आपल्याला विद्यार्थी शिकवायचा आहे, तो परत महत्वाचं सांगितलंय पुरोगामी विचारांचा असला पाहिजे. ते जोर देऊन पहिलं भाषण जे आहे स्वामीजींचं 26 जून 1950 रोजीचं, त्या दिवशी त्यांनी म्हटलेलं आहे की पुरोगामी विचारांचे विद्यार्थी आपल्याला घडवायचे, पुरोगामी विचारांचा माणूस आपल्याला घडवायचा आहे, जो देशभक्तीकडे पूर्णपणे ओतप्रोत असेल असा माणूस आपल्या संस्थेला घडवायचा आहे. तर हे खूप महत्वाचं आहे. आजही ते रिलेव्हंट आहे, इरिलेव्हंट झालेलं नाही. जात पात धर्म भेद हे आपल्याला पाळायचं नाही. आपल्याला राजकारण नाही करायचं. तुम्ही कोणत्याही पक्षाला मत द्या, आम्हाला काही घेणं देणं नाही. परंतु आपल्याला माणूस घडवायचा आहे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हेच आपलं ध्येय आहे. त्याच ध्येयाने आपल्याला पुढे जायचं आहे. आणि सुदैवाने आपल्याला म्हणजे आमचे महाजन साहेब असतील, पवार साहेब असतील किंवा RK ठाकूर सारखा तरुण एक उद्योजक असेल,
ही लोक मदतीला येत आहेत ना, काय येत आहेत तर त्यांना खात्री आहे की आपल्याकडे फालतूचा पैसा नाहीये, लवकर भरतीत आपण काही करत नाहीये, तर आपल्याजवळ पैशाची चणचण आहे आणि म्हणून अशी मंडळी ते बघून आपल्याकडे येत आहेत. स्वामीजींचं पुण्य, गोविंदभाई श्राफांचं पुण्य आणि आमचे आदरणीय काका डॉक्टर व्यंकटेशजी कापते यांचं पुण्य, ह्या सगळ्या गोष्टी मिळून आलेल्या आहेत. म्हणून संस्था प्रगती करत आहे, यामध्ये काहीच शंका बाळगण्याचं कारण नाही. सर्वात महत्वाचं की आत्ता दुलेवाडने अध्यक्षांचे नाव त्या ठिकाणी घेतले, मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. नक्कीच मी मागच्या जन्मामध्ये काहीतरी पुण्यकार्य केलेलं आहे, म्हणून मला नांदेड एज्युकेशन सोसायटीचा अध्यक्ष होण्याचं भाग्य लाभलेलं आहे असं मी नक्की या ठिकाणी नमूद करू इच्छितो. आणि जी परंपरा सुरू होती त्याला खंडित करण्याचं काम डॉक्टर व्यंकटेशजी कापते यांनी केलेलं आहे. या पूर्वीचे तिन्ही अध्यक्ष, आधीचा अध्यक्ष स्वर्गवासी झाल्यानंतर नवीन अध्यक्ष झालेला आहे, परंतु ही अशी घटना आहे 76व्या वर्षातली की आधीचे अध्यक्षही आहेत आणि नवीन अध्यक्षही आहेत. अशा पद्धतीने एक वेगळा पायंडा म्हणजे येणाऱ्या अध्यक्षासाठी, माझ्यासाठी, सगळ्यांसाठी कापते काकांनी घालून दिलेला आहे की योग्य वेळी, ज्यावेळी तुम्हाला वाटतंय की नेतृत्व तयार झालेलं आहे दुसरं, त्यावेळेला तुम्ही बाजूला सरकायला पाहिजे आणि नवीन व्यक्तीला संधी द्यायला पाहिजे. मी या निमित्ताने 76व्या वर्धापन दिनाच्या मी आदरणीय कापते काकांना असं वचन देतो की योग्य वेळी मी सुद्धा बाजूला होईल आणि नवीन व्यक्तीला संधी देईल. धन्यवाद. धन्यवाद सर. आपले नेतृत्व आणि दूरदृष्टी नेहमीच आमच्यासाठी ऊर्जादायी ठरले आहे. सर, हॉबी वर्कशॉप जे आपल्या डिपार्टमेंटचं आहे सर, हे महाराष्ट्रातलं एकमेव असं कॉलेज आहे जे विज्ञान महाविद्यालय किंवा जे बेसिक डिग्रीज प्रोव्हाइड करतं. तर हे महाराष्ट्रातलं माझ्या मते तरी एकमेव कॉलेज आहे जे जिथे लेथ मशीन, सर्व मशीन्स त्या उपलब्ध आहेत. यानंतर कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली संस्कृतीच आहे. आजच्या या ऐतिहासिक अशा त्रिवेणी सोहळ्याचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी श्री ए.के. घाडगे सर यांना विनंती करतो. सर्वप्रथम मी आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण पाटील सर, सोबतच माजी अध्यक्ष डॉक्टर व्यंकटेशजी कापते सर, संस्थेचे उपाध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल सर, संस्थेच्या सचिव सौ श्यामलताई पत्की मॅडम, सहसचिव ॲडव्होकेट नागापूरकर सर, CDC चेअरमन सायन्स कॉलेज नांदेड पत्की सर, सोबतच जे एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट सेल आहे किंवा ज्याला आपण MCD म्हणतो, त्याचे उद्योजक सेलचे ज्यांनी आपल्याला भरपूर मदत केलेली आहे. अगोदर कार्यक्रम घेतलेला आहे, नॅटमध्ये आपण पाहिलेला आहे. त्या IPSC सोबत त्यांनी कार्यक्रम घेतलेला आहे. कारण आता ज्या डिपार्टमेंटने नरोडासाठी जे 2 कार्यक्रम कंडक्ट केले त्यांच्या गायडन्समध्ये शंकर पवार सर आणि ज्यांनी आपल्याला मशिनरी सध्या प्रोव्हाइड केलेलं आहे R.K. ठाकूर सर मंचावर उपस्थित आणि सर्व समोर उपस्थित सर्व HOD, प्राध्यापक वृंद, नॉन टीचिंग स्टाफ, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, सर्वजण. मी इथं आभार प्रदर्शनासाठी उपस्थित आहे. आभार प्रदर्शन मी लवकरच संपवणार आहे, टाइम भरपूर झालेला आहे. त्याच्या अगोदर एक सूचना करण्याची विनंती करतो मी की आभार प्रदर्शन झाल्यानंतर ऑडिटोरियमच्या बाहेर आपण अल्पोपहाराची सोय ठेवलेली आहे सर्वांसाठी. जेवढे मान्यवर आहे त्यांना प्राचार्य सरांच्या कॅबिनमध्ये ठेवलेलं आहे. मी माझं आभार प्रदर्शन पुढे कंटिन्यू करतो. सर, सांगण्या जे इन्क्युबेशन सेंटर आहे, जसे जे आयडिया आहे, मी आयडिया सेंटर फक्त एकच उदाहरण देईन डिपार्टमेंटचं की विद्यार्थी BSc सेकंडरीचे विद्यार्थी होते आणि MScचे विद्यार्थी. मी त्याला फक्त एक टास्क दिला होता सिंपल की जे आपण पाणी बॉटल आहे, जे प्लास्टिक आहे, प्लास्टिक तुम्ही यूज करता बरोबर, ते घातक आहे काय तुम्ही ठरवायचं, तुम्ही मला सांगायचं, सोल्युशन आपण नंतर करू. मी त्याला बॉटल दिल्या आहे, वेगवेगळ्या बॉटल असतात. जी आपण तेलाची बॉटल आहे, जे आपण तेल यूज करतो ती बॉटल आहे, पाण्याची बॉटल आहे. त्याला त्याच्यावर बघा काय सांगता येते सांगा. त्याला 8 दिवसानंतर ती टास्क त्यांनी कंप्लीट केली. त्या बॉटलच्या खालच्या साईड त्या बॉटलची ग्रेडिंग असते प्लास्टिकची, म्हणजे प्लास्टिक किती टेम्परेचरला त्याच्यामध्ये ते केमिकल पाण्यात मिक्स होते किंवा ऑइलमध्ये मिक्स होते ते तिथे काढून आणलं. सर म्हणजे 6-7 प्रकार आम्हाला दिसायला लागले. पण ठीक आहे, त्यासाठी करता काय आहे, त्यात पाण्यात मिक्स होते, हे होते, ते होते. आणि त्यांना मी पुढचा प्रश्न विचारला, ही बॉटल जी आहे 70 डिग्री जर आपण टेम्परेचर घेऊ
तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं त्या विद्यार्थ्यांनी की त्याच्यामध्ये केमिकल मिक्स होते. मग आपण दररोज पाणी बॉटल पितो, उन्हाळ्यात पितो, जास्त आपण बॉटलचा यूज कधी करणार उन्हाळ्यामध्ये. हिवाळ्यामध्ये सरासरी काय करते, थंड काही चालतं आपल्या ग्लासमध्ये आपण घेतो, हे तेवढी ताण लागत प्रॅक्टिकली विचार करतो. मग उन्हाळ्यामध्ये सर करतो, मग ते 70 डिग्री टेम्परेचर जाते, त्यात केमिकल मिक्स होते, काय होते, ते बॉटल कसे आणलेले. मग त्यांनी सरळ एक जण म्हणले, सर आम्ही बघितलेलं आहे बाहेर ट्रकमध्ये ते बॉटल आणते, त्याला थंडीमध्ये वगैरे ठेवत नाही काय. मग त्याचे टेम्परेचर 70 डिग्री गेलं, कसं समजणार, कसं समजणार, काय करणार. त्याला मग तुम्ही थर्मोडायनामिक शिकला, त्याचा यूज करा. मग त्या एका विद्यार्थ्याने चांगलं सोल्युशन असं सांगितलं, त्याच्यावरती जे रॅपर आहे त्या रॅपरमध्ये असं केमिकल मिक्स करा, एक वेळेस त्या बॉटलचं टेम्परेचर जर एवढं गेलं 70 डिग्री, तर त्याचा कलर चेंज होणार, वापस ते पहिला जे कलर होता ते कलर येणार ना. मग ज्यावेळेस आपण बॉटल यूज करतो त्या कलर जर चेंज झालेला असेल तर ती बॉटल आपण यूज करायची नाही. त्याच्यामध्ये केमिकल मिक्स झालेलं असतं, काहीतरी केमिकल त्याच्यामध्ये येणार, त्याचं टायमिंग आहे ती वेगळं गोष्ट, ते किती टाईमपर्यंत राहिलं ते कन्सेप्ट असे इन्क्युबेशनमध्ये डेफिनेटली जे आता सरांनी ते मॉडेल दाखवलं त्या विद्यार्थ्यांनी त्यांनी ॲप्लिकेशन त्याचे भरपूर मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये त्या सेंटरमध्ये जे मोबाईलवर त्यांनी गाडी कंट्रोल केलेलं आहे, ते ॲप त्यांनी बनवलेलं आहे, त्याच विद्यार्थ्यांनी सर्व ते यूज केलेलं आहे त्याच्यामध्ये. मग ते फ्युचरमध्ये आपण असे करू शकतो की एरोनॉटिक्स जे आहे आपले जे ड्रोन असेल त्याला आपण जीपीएसने कंट्रोल करू शकतो. ती गाडी जशी त्यांनी कंट्रोल केली की लॉंग रेंजसाठी आपण हेलिकॉप्टर वगैरे किंवा एखादं मॉडेल बनवून ते जीपीएसवर त्यांनी सर सांगायला गेलं सर त्यांनी एक सायकल आणली नाही, त्यांनी इलेक्ट्रिक सायकल्स बनवली, ते गावामध्ये त्यांनी व्हिडिओ वगैरे दाखवला आपल्याला. मग असं भरपूर अचिव्हमेंट आहे, पण मी आभार प्रदर्शनासाठी ते सांगा म्हणलं. आणि काल एक विद्यार्थी आला 2022च्या बॅचचा विद्यार्थी आहे की त्याचं IIT मद्रास आणि IISc बँगलोर इथं दोन्ही ठिकाणी PhD साठी सिलेक्शन झालेलं आहे. आणि त्यांनी टॉपिक सुद्धा रिसेंटच निवडलेलं आहे, क्वांटम मेकॅनिक्स. त्याच्यामध्ये मग ते मला सर सॉलिडचं इकडं आहे, पण मला क्वांटममध्ये इंटरेस्ट आहे म्हणून IIT मद्रास सिलेक्ट केलं. काल सरांनी प्राचार्य सरांनी त्याचं टाकलं. मी आता आभार प्रदर्शन लवकर उठून घेतो. ठीक आहे, डिपार्टमेंटबद्दल सांगायचं भरपूर एकच वाक्यात. ठीक आहे, सर्वप्रथम मी आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री डॉक्टर प्रवीण पाटील सर त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि त्यांनी भरपूर वेळा आपल्याला मार्गदर्शनही केलेलं आहे. त्यांचं इनोव्हेटिव्ह जसं आपण म्हणतो की माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं राहते, मी एक फक्त एवढं सांगितलं की पुढे चला पूर्ण मोठं सांगणार आहे. जसं वटवृक्ष वाढलेला आपण म्हणतो त्या वटवृक्षाला टेक्नॉलॉजी जर बघायचं गेलं, आपण जर एन्व्हायरमेंटच्या विद्यार्थी झाड दिसत जर त्याला टेक्नॉलॉजीच्या दृष्टीतून बघायचं गेलं तर मी पाटील सरांना की जे AI ज्यावेळेस माहितीही नव्हतं बाहेर लोकांना, त्यावेळेस त्यांनी आपल्या प्राध्यापकांसाठी एक लेक्चर ऑर्गनाईज केलं की डिटेलमध्ये. ते मी सरांचे आभार मानतो की सरांचं मार्गदर्शन आम्हाला असंच राहील. सोबत संस्थेचे उपाध्यक्ष अग्रवाल सर त्यांचे मी आभार मानतो. आणि विशेष आपल्याला प्रमुख पाहुणे आणि उद्घाटन म्हणून लागले महाजन सर त्यांचे मी विशेष आभार मानतो. आणि संस्थेचे माजी अध्यक्ष व्यंकटेशजी काब्दे सर त्यांच्याकडे बघून शिकण्यासारखं भरपूर आहे, ते सर्वांचे आपलं आदरस्थान आहे, मी त्यांचेही आभार मानतो. सहसचिव पत्की मॅडम त्यांचेही आभार मानतो. सचिव पत्की मॅडम त्यांचेही आभार मानतो. सहसचिव नागापूर सर त्यांचेही मानतो. MCDचे पवार सर सोबतच इंडस्ट्रियल RK ठाकूर सर यांचे आभार मानतो. सर्व HOD सर्व प्राध्यापक नॉन टीचिंग स्टाफ टीचिंग स्टाफ सर्वांचे आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे संपला जाहीर होतो. आणि नोटीस आहे आणि सोबतच दुसऱ्या महाविद्यालयातून सुद्धा सर इन्क्युबेशन सेंटरला व्हिजिट करण्यासाठी आले नकाते सर आणि इंगळे सर जाधव सर. आणि जे इंगळे सर जे आहेत त्यांनी आपला जे प्रोग्राम झाला होता सायबर सिक्युरिटीचा त्याच्यामध्ये ते मी लेक्चर चालेल त्यांच्याही आभार. आणि